एखाद्या शनिवारी संध्याकाळी हार्ट अटॅकची माहिती घ्यायला तुम्ही आलेले धाडसी लोक आहात असं मला वाटतं. मी जर डॉक्टर नसतो तर गेलो असतो की नाही मला माहिती नाही, पण तो विषयच असा आहे की त्याच्यामध्ये भीती जरी असली तरी थोडी उत्सुकता असते, किंवा आपण काय करू शकतो का, किंवा आपल्यासाठी त्याचा काही उपयोग होईल का, याच्या दृष्टीने बरेच लोक तुम्ही आलेला आहात. जवळजवळ 1.25 तासपर्यंत हा प्रोग्राम चालणार. 3 भाग आहेत. पहिल्यांदा आपण हार्ट अटॅक म्हणजे काय, वाढवतोय बघा, तो कसा येतो आणि त्याची काय ट्रीटमेंट दिली जाते असं दादा बघणार. मॉनिटरचा आवाज बघा बाहेर. सेकंड वाढवला पार्ट फुल. मध्ये CPR कार्डिओ पल्मनरी रिससिटेशन, म्हणजे एखाद्याचं हार्ट बंद बाहेर पडलं जा रे, बघ रे, तर आवाज ते येतोय कसं का स्टार्ट माईकचा? करावं याचं ऍक्च्युली प्रात्यक्षिक इथे मी देणार आहोत. मॉनिटरला जाऊन आणि चेक तिसरा कर. भाग म्हणजे तुम्ही इथून घरी जाताना प्रतिबंध कसा करावा, हार्ट अटॅक येऊ नये म्हणून काय काय गोष्टी कराव्यात आपण, मॉनिटर 12 महिने आपली असं जाके चेक टोटल कर. 3 तासाचं लेक्चर आहे. त्यामुळे त्याला मी म्हणले हार्ट अटॅक, CPR आणि प्रिव्हेन्शन. दादा आता बघ, मी तर फुल केला मी. तुम्ही बघाल की वाढवायला होतो तुझ्या हिशोबाने. हा जुना राणी एलिझाबेथ आणि तिचे यजमान यांचा फोटो होता, त्यांचा आवाज वाढला ना, आणि जवळजवळ काय- 50 अजून वर्षानंतर पाच- पाच- परत पाच- ते तसाच फोटो आहे त्यांचा, म्हणजे त्या स्टाईलमध्ये असलेला जाऊन फोटो चेक आहे. कर, क्लिपवर जातोय का लालवर. पण असं वाटतं की माणसं ऐक, मी इथनं मॉनिटर वाढवलं, वयस्कर जाऊन होतात, check कर. तिथं पण तरी टेक्नॉलॉजी मात्र चांगली होत जाते. म्हणजे असं बघायला गेलं तर अशा प्रकारचं हे कार्डिओलॉजीचं फील्ड आहे. अतिशय धडधडतं असं तर फील्ड आहे, सारखं बदलत राहतं, काहीतरी नवीन येत राहतं, नवीन ट्रीटमेंट्स येत राहतात, आणि रिझल्टची जी चांगली होण्याची शक्यता आहे ती दरवर्षी ही जास्त चांगली होत जाते. आणि दादाला पण दाखव ती क्लिप. ॲक्च्युली माझ्या लहानपणी आम्ही मॉडर्न हायस्कूलचा विद्यार्थी आहे मी, पण आमच्या अवतीभोवती असायची झाडं खूप. ॲक्च्युली समर वेकेशनमध्ये झाडावर चढणं, सूर पारंब्या खेळणं, विट्टी दांडू, क्रिकेट, फुटबॉल असे शेकडो खेळ खेळत राहणं, अशा प्रकारची आमची समर हॉलिडे होती. पण आत्ताची समर हॉलिडे ही फक्त अशी मोबाईल फोन घेऊन वगैरे अशा टाईपचीच असते. हार्टचं पण तसंच झालं की हार्टमध्ये अक्षरशः ज्यावेळेला मी MBBS पास झालो 1979-80 साली, त्यावेळेला 1-2 डायग्नोसिस, एखादा एको किंवा एखादी 2-4 औषधं एवढंच हार्टचं असायचं, की हार्ट अटॅकचा पेशंट आला की त्याला फक्त मॉर्फिन नावाचं पेन किलर इंजेक्शन देऊन झोपून ठेवणं, अशा प्रकारची हार्टची ट्रीटमेंट होती. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की ब्लड थिनर, रक्त पातळ करणारं ॲस्पिरिन त्यावेळेला अजून अस्तित्वात सुद्धा आलेलं नव्हतं, म्हणजे त्याचा शोध सुद्धा लागला नव्हता. अशा प्रकारचे हार्ट अटॅकची ट्रीटमेंट बदलत जाऊन अशा स्तरावर आली आहे की आपण करेक्ट ट्रीटमेंट दिली तर 100 चे 100 हार्ट अटॅकचे पेशंट हे वाचू शकतात. अशा प्रकारची ट्रीटमेंट आता उपलब्ध आहे. हार्टकडे बघण्याची दृष्टी बऱ्याच जणांची वेगळी असते. कोणाला रोमॅन्टिक वाटतं, कोणाला वाटतं हे वाटतं ते वाटतं, पण आमच्या दृष्टीने हार्ट हे नेहमी असं कायम चालणारं धडधडतं असं हार्ट. या प्रत्येक वेळेला मी या ॲनिमेशनकडे बघतो त्यावेळी इतके वर्ष या क्षेत्रात काम करत असून सुद्धा माझ्या अंगावर एक प्रकारचा काटा येतो की कसं निसर्गाने याला बनवलेलं आहे. आपल्या एक मुठीच्या आकाराचं सगळ्यांचं हार्ट असतं, आणि ते उजव्या बाजूला नसतं, डाव्या बाजूला असतं. उजव्या बाजूला हार्ट असलेले पण लोक असतात, जवळजवळ 500 मध्ये एक, कदाचित या ऑडिटोरियममध्ये 2-3 जणी असतील बघायला गेलं तर. पण तो विषय नाही आहे. ह्याच्यामध्ये असं बघतोय आपण की हार्टला पंपिंग करत राहण्यासाठी स्नायू असतात, म्हणजे पंप करणारा स्नायू त्याच्यामध्ये बिघाड होऊ शकतात. त्याच्या आतमध्ये झडपा असतात की रक्त एका बाजूने येतं आणि एका बाजूने निघून जातं, ते परत रिटर्न यायला नाही पाहिजे अशी रचना असते. तर त्या झडपांचा आजार होऊ शकतो, ज्याला व्हॅल्व्युलर हार्ट डिसीज असं म्हणतात. या ज्या हार्टच्या बाहेरच्या बाजूला मी बाण दाखवतोय तिकडे रक्तवाहिनी असं, त्याला आपण करोनरी आर्टरीज म्हणतो. आपली मूठ जर मागच्या बाजूने पाहिली आपण, त्याच्यावर असं व्हेन्स असतात आपल्या सगळ्यांना. तशा प्रकारे या 3 आर्टरीज हार्टच्या वर असतात, आणि या आर्टरी जर बंद पडल्या तर त्याला हार्ट अटॅक म्हणतात. एक उदाहरण सांगतो. आपला हा हात आहे, आम्ही डॉक्टर लोक इथे नाडी तपासतो. त्या नाडीतून किंवा त्या आर्टरीमधनं रक्त हे संबंध हाताला दिलं जात असतं. तर ती नाडी समजा अचानक मी बांधून टाकली इथे,
तर हा बोला. हॅलो 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 हा हो, चालेल. हा बोल ना. हा काय म्हणतोय? काय म्हणतोय? हा कम करू क्या देख. पळतोय ECG, त्याच्यामध्ये हार्टचा इलेक्ट्रिकल करंट पकडला जातोय. हार्टमध्ये एक बॅटरी असते, त्या बॅटरीतनं करंट रितसर होतो आणि तो 70 वेळेला एका मिनिटात वाहतो, म्हणून हार्टचं पंपिंग चालतं. हा करंट आपण पळलो तर तो 120-130 वर जातो, आपण झोपलो तर तो करंट 55 पर मिनिट वर येतो. असं या करणारी ही इलेक्ट्रिकल सिस्टीम असते. मी म्हटलं मग अशी व्हाल्वचा आजार होऊ शकतो, स्नायूचा आजार होऊ शकतो. हार्टच्या प्लंबिंग सिस्टीम मध्ये दोष आला तर हार्ट अटॅक येऊ शकतो. आणि हार्टच्या इलेक्ट्रिकल सिस्टीम मध्ये दोष आला, शॉर्ट सर्किट झाली ती सिस्टीम, तर मग साहेब म्हणाले तसं फ्यूज उडतो ना. म्हणजे असंच आहे ते, खरंच शॉर्ट सर्किट झाली, ट्यूब फटफट फटफट बंद पडेल. तसंच हार्टची इलेक्ट्रिकल सिस्टीम आहे, ती चालली आपण बघतोय बरोबर चालले, पण अचानक धडधड धडधड धड होऊन ती बंद पडते. मग याला काही हार्ट अटॅकच यायला पाहिजे का, असं आहे का? तसं नाही. हार्ट अटॅक आला तरी सडन कार्डियक अरेस्ट होऊ शकते. पण एखादा माणूस पाण्यात बुडला तर त्याला काही हार्ट अटॅक आला नाही, पण त्याचं हार्ट बंद पडतं, हे या इलेक्ट्रिकल सिस्टीमचा फेल्युअर. एखाद्याला जोरात इलेक्ट्रिक शॉक लागला तर तेव्हा बंद पडतं. बऱ्याच चरबी असते जास्त, तर ती नव्हे, रक्तामध्ये ऍक्च्युली अडथळा निर्माण होणारी चरबी. तर ही चरबी बसून रक्तवाहिनीमध्ये अडथळे निर्माण होतात. मग आपण हे ऐकतो खूप वेळा, 1 ब्लॉक होता, 2 ब्लॉक होता, 3 ब्लॉक होता. हे सगळे ब्लॉक म्हणजे काय, तर पाईप मध्ये गंज चढावा तसं आतून चरबीचा थर, LDL बॅड कोलेस्ट्रॉलचा थर हळूहळू बसत जातो वर्षानुवर्ष. 10%, 25%, कळत नाही अगदी लहान असताना, कमी असताना, आणि मग हार्ट अटॅक एक दिवस तो 100% होतो. मग हा जो आजार आहे त्याचं नाव असं आहे, चालेल. पण जेव्हा हा आजार अथेरोस्क्लेरोसिस हार्टच्या आर्टरीमध्ये होतो तेव्हा हार्ट अटॅक येतो. हा जर ब्रेनच्या आर्टरीमध्ये झाला तर परत ब्रेनची आर्टरी बंद, त्या भागाला रक्तपुरवठा कमी, त्या भागाचं काम गेलं, ब्रेनचा डॅमेज झाला, त्याला आपण स्ट्रोक किंवा पॅरालिसिस म्हणतो. हे सेम आजार वरती झाला तर ब्रेन अटॅक किंवा पॅरालिसिस, किडनीमध्ये झाला तर किडनी फेल होऊ शकतात, हातापायामध्ये झाला तर गँग्रीन होतं, पायाची बोटं काळी निळी पडतात, आणि पुरुषाच्या लिंगामध्ये जर तसं झालं तर नपुंसकत्व येतं. असं त्याचं, हा आजार सर्वत्र होणारा आजार आहे. त्याच्यामुळे हा आजार प्रिव्हेंट करणं, प्रतिबंध करणं हे खूप महत्वाचं आहे. ब्लॉक झाला तर काढणं बिडणं हे फार सुतार काम, लोहार कामासारखं काम आहे, ते आम्ही करतो. पण होऊ नये म्हणून प्रयत्न करणं हे सगळ्यांनी मिळून घराघरात करायला लागतात. त्याच्या आपल्या चर्चा व्हायला लागतात, कुटुंबामध्ये एकमेकांना सांगत राहायला लागतं, अवेअरनेस लागतो, आणि कंटिन्युअस ही ऍक्टिव्हिटी, जसं आपण आंघोळ करतो, आंघोळ करायला आपल्याला काय एकदा लहानपणी शिकवल्यानंतर आपण करत राहतो. बाहेरून स्वच्छ होण्यासाठी आपण जर एवढ्या गोष्टी करू शकतो
तर आतून स्वच्छ होण्यासाठी आहार पाळणं, व्यायाम करणं, आनंदी राहणं, मित्रपरिवार असणं, या साध्या आपण करत राहिलो हा तर तुमचं उत्कृष्ट प्रतिबंध होतो. प्रिव्हेन्शन इथला हॅलो बापू बाहेर येतोय, खाली आवाज येतोय का बाहेरच्या साईडला? या रक्तवाहिनीच्या आतमध्ये आपण बघतो आहोत आणि हा पिवळा थर आहे ना, पिवळा थर तो LDLचा थर आहे, बॅड कोलेस्ट्रॉल. मी मटन बिर्याणी, पेढे बिडे तिथे जाऊन बसलेले असते आणि हा आपण आर्टरी बघतोय, त्यातनं लाल रक्तपेशी जात आहेत, पुढे वाहतोय, पण एक पिवळा थर या ठिकाणी हळूहळू तयार होतोय आणि या व्यक्तीला त्याची अजिबात कल्पना नाही. काही वर्षांमध्ये हळूहळू तो वाढत जातो. हा माणूस योगासना करतोय, व्यायाम करतोय, पर्वतीला जातोय, पण हे बिल्डअप चालू झालेलं असतं. तक्रार काही तोपर्यंत नसते, कारण रक्तप्रवाह तिकडनं पुढे चालू आहे. 70% ब्लॉक झाला, मग छाती दुखणं, भरून येणं, दम लागणं अशी तक्रार येतात. ते जकडे निग्लेक्ट झालं तर एक दिवस त्या 70-75% कोलेस्टेरॉलवर एक रक्ताची गाठ तयार होते आणि मग रक्तप्रवाह थांबतो. पर्वतीला काल जाणारा माणूस हा अचानक ICU मध्ये जातो. मग लोकांचं असं असतं ना की मी कालपर्यंत व्यायाम करत होतो, मी आज कसं काय मला झालं? असं नाही, हळूहळू होत होतं, ते लक्षात आलं नाही किंवा निदान झालं नाही आणि मग अशा प्रकारे ही रक्तवाहिनी बंद पडते. जेव्हा रक्तवाहिनी 100% बंद पडते आणि हार्ट अटॅक येतो, त्यावेळेला 2 कॉम्पोनंट्स असतात. चरबीचा थर जो आपलं कणिक असतं, चीज असतं, त्या टाईपची कन्सिस्टन्सी असलेला हा पदार्थ असतो. तो थोडा टणक असतो आणि त्याला दुर्दैवाने अशी गोळी नाही की तो निघून जाईल वगैरे वगैरे. आणि रक्ताची गाठ जी वरती तयार होते ती सॉफ्ट असते, ती विरघळवणारं आपल्याकडे औषध असतं. त्यामुळे तुम्ही ही पण स्टोरी खूप वेळा ऐकला असेल की हार्ट अटॅक आला, पेशंट ICUत गेला, त्याला रक्त पातळ करणारं औषध दिलं होतं, तो स्टेबल झाला, दुसऱ्या दिवशी अँजिओ केली, 2-4 ब्लॉक होते आणि ते अँजिओप्लास्टी दूर केले. ही स्टोरी आपण बऱ्याच वेळेला ऐकतो. ते अशासाठी ही रक्ताची गाठ आहे, त्याला आपण रक्त विरघळवणारं औषध देऊ शकतो, गाठ विरघळवणारं. जो पिवळा थर आहे त्याला जगामध्ये अजून कुठेही औषध नाही. त्यामुळे अर्थातच अजूनही होमिओपॅथी नाहीये, आयुर्वेदात नाहीये. त्यामुळे जो जरी म्हणाले जे कोणी असा ब्लॉक घालून दाखवेल ना त्याला एक नोबेल प्राइजच मिळू शकतं, नाही का? कारण संबंध जगाचा हा आजार आहे आणि त्याच्यासाठी आपण सगळे धडपडतोय, पण त्याचं प्रिव्हेन्शन म्हणजे प्रतिबंध त्याला एकदम छान होऊ शकतो. ते मी बघा, परत रक्ताची गाठ तयार झाली आणि ह्या माणसाला मग ट्रीटमेंट देऊन ही गाठ विरघळणारं औषध द्यायचं आणि हे चेपून बाजूला ढकलण्यासाठी म्हणून स्टेंट किंवा अँजिओप्लास्टी करायचं, असं ते प्लंबिंग स्वरूप असतं. अगदी सुरुवातीला हा ब्लॉक असतो, त्यावेळेला हा एका कोपऱ्यात बघितला आपण, हळूहळू वाढत असतो, त्याच्यानंतर हा फुटतो आतमध्ये आणि मग तिथे रक्ताची गाठ सुरू होते. त्यावेळेला छातीत दुखणं, घाम येण्याच्या होतात. अजून अटॅक आलेला नाही, 1 स्टेप बिफोर हार्ट अटॅक. आणि मग शेवटी ही रक्ताची गाठ पूर्ण होते. त्यावेळेला मात्र एक्सप्लोजिव्ह स्वरूपात तक्रारी येतात, ICU मध्ये याची ट्रीटमेंट होते आणि याचं सक्सेस रेट हे अतिशय जास्त आहे या प्रकारची ट्रीटमेंट देण्यामध्ये. त्यामुळे आपण करेक्ट वेळेला करेक्ट डॉक्टरकडे पोहोचणं हे फार महत्वाचं आहे. हार्ट अटॅक आला म्हणून शेजारच्या प्रसूतीगृहामध्ये तुम्ही पोहोचलात, त्या बाई बिचाऱ्या काय करतील ना, त्यांना पण घाम फुटू शकतो की हार्ट अटॅकचा पेशंट आपल्याकडे आला. जसं एखादी एकदम एमिनंट प्रेग्नंट बाई समजा आमच्या समोर येऊन उभे राहिली हॉस्पिटलमध्ये, तर आम्हाला पण त्याचं काय करायचं कळत नसतं. तसं तुम्ही आपल्याला जर अटॅक आला, कोणाला तरी अटॅक आला, तर कुठे जायला पाहिजे? जिथे कॅथलॅब आहे, जिथे ICU आहे, जिथे अशा प्रकारची अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी होते आहे, अशा हॉस्पिटलमध्ये जाणं हे त्यामुळे खूप महत्वाचं असतं. आणि तिथे ही कॅथलॅब, मी म्हटलं ही अशी कॅथलॅब आहे, तिथे आम्ही अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी वगैरे गोष्टी करत असतो. हातामधून किंवा पायामधून अशी एक सूक्ष्म ट्यूब लोकल अनेस्थेसिया खाली, काय पेन वगैरे काही नसतं, हसत खेळत ही टेस्ट होते. अँजिओ म्हणजे रक्तवाहिनी, ग्राफ म्हणजे फोटो. अँजिओग्राफी केली, त्याच्यामध्ये ब्लॉक आढळला, तिथे स्प्रिंग घातली, स्टेंट घातली, ब्लॉक काढून टाकला, त्याला अँजिओप्लास्टी किंवा रिपेअर करणं असं. आणि मी तिथे लिहिले टाइम इज क्रुशियल. तुम्ही जेवढं लवकर हे कराल तेवढा हार्टचा स्नायू वाचणार आहे, जेवढा डिले होईल तेवढं हार्टचा स्नायू डॅमेज होणार आहे. त्यामुळे मला असं नेहमी वाटतं की हा वैद्यकीय निर्णय असतो, तुम्ही फक्त डॉक्टर चूज करा
आणि त्या डॉक्टरांवर सोडून द्या. ज्या वैद्यकीय ट्रीटमेंट असतात ना त्याला शरण जायला पाहिजे. म्हणजे काय असेल डॉक्टर पहिले डॉक्टर चूज करायला मे बी कुणाला फोन केला ह्याच्याकडे जाऊ त्याच्याकडे जाऊ गेलात ना तुम्ही की ते डॉक्टर म्हणतील ते डोळे झाकून ब्लाइंडली करा, त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच जास्त सक्सेस मिळतं. बऱ्याच वेळा काय की पेशंट किंवा डॉक्टर पेशंट किंवा त्यांचे डॉक्टर किंवा मामा काका हे लोक वैद्यकीय निर्णय घ्यायला जातात. तर तसं व्हायला नाही पाहिजे. निर्णय कसला पाहिजे की बाबा आपल्याला एवढे पैसे येते ते कसे अरेंज करता येतील, आपल्याकडे इन्शुरन्स आहे की नाही, आपण कोणाला बोलवू शकतो, आपल्या डॉक्टरच्या ओळखीचे कोणी आहेत का, या गोष्टींचा विचार व्हायला पाहिजे. न की अँजिओप्लास्टी करून का नको करू असं विचार त्यावेळेला करायचा नसतो. तर हे ऍक्च्युली कॅथलॅब हे आमचं काय म्हणू त्याला आमचं देऊळ आहे, जिथे जाऊन आम्ही खरंच पूजा करतो आणि या प्रकारच्या अशा अँजिओप्लास्टीच्या वगैरे ट्रीटमेंट आम्ही देत असतो. तर तुम्ही बघाल की आमचाच एक मित्र होता, तो ही रक्तवाहिनी इथे बंद पडलेली दिसते तुम्हाला, त्याच्या खालपर्यंत ती यायला पाहिजे पार. तर माझा मित्र म्हणजे ऍक्च्युली तो ENT सर्जन आहे, तोच असा एक दिवस छातीत दुखतोय घाम आला वगैरे अशा स्वरूपात आला आणि जेव्हा त्याची आम्ही अँजिओग्राफी केली त्यावेळेला असा ते रक्तवाहिनी बंद पडली होती. पण ट्रीटमेंट खरंच सोपी आहे. एक्सपर्टीज आता एवढं गेलेलं आहे की याच्या पुढे 15 मिनिटाच्या आत आम्ही एक स्ट्रिंग बसवली आणि तुम्ही बघाल की रक्तप्रवाह खालपर्यंत एस्टॅब्लिश झाले. अर्थातच या हार्टला एवढा रक्तप्रवाह मिळाल्यावर त्या हार्टचं स्नायू वाचला आणि आता या घटनेला जवळजवळ 6 वर्ष झाली. तो एकदम व्यवस्थित काम करतो, सगळं करतो, व्यवस्थित होतो. लवकर पोचला आणि लवकर ट्रीटमेंट मिळाली. हार्ट जे बंद पडलेली रक्तवाहिनी पूर्णपणे ओपन झाली. त्यामुळे एखादी आग लागली ती पहिल्यांदा विझवायला पाहिजे, ते काम ही अँजिओप्लास्टी करत असते. मग लोक म्हणतात की आता त्याला हे झालंय दुखतंय असं लॉक झालंय तर आम्ही डाएट करू, आम्ही एक्सरसाइज करू. तशाने होत नाही. डाएट आणि एक्सरसाइज हे सगळे प्रिव्हेंटिव्ह गोष्टी आहेत की होऊ नये म्हणून किंवा एकदा अटॅक आल्यानंतर परत दुसरा येऊ नये म्हणून करण्याच्या गोष्टी आहेत. त्यामुळे एक आग लागलेली ती विझवण्याचं काम हे मेकॅनिकली झालं पाहिजे. जसं एक पाय फ्रॅक्चर झाला तर प्लास्टर घालायचं असतं, हे आपल्याला कळतं की नाही आपल्याला. तसंच एखाद्याला हार्ट अटॅक आला तर त्याला या प्रकारची ट्रीटमेंट द्यायची असते आणि प्रिव्हेन्शन जे आहे ते नंतर करायचं असतं त्याच्या वेळेला. मग एखाद्याला हार्ट अटॅक आलाय असं तुम्हाला वाटलं, छाती दुखते, घाम आलेला आहे, उलटीसारखं वाटतंय, सफोकेशन वाटतंय, श्वास चाललेला आहे, घाम असं अंग थोडं ओलं ओलं झालंय आणि अंग कार पडायला लागलंय, तर या व्यक्तीला सस्पेक्टेड हार्ट अटॅक असं म्हणू. इन्क्लाइन पोझिशन म्हणजे जोपर्यंत हालचाल करता येत नाही कुठे आपल्याला तोपर्यंत इन्क्लाइन पोझिशन मध्ये ठेवायचं नाही. पूर्ण आडवं झोपवायचं नाही आणि पूर्ण खुर्चीत बसवायचं नाही. 2-3 उश्या लावून 45 डिग्रीज मध्ये त्याला बसवावं. कॉल फॉर FMC असं लिहायचं म्हणजे फर्स्ट मेडिकल कॉन्टॅक्ट. आपल्या सगळ्यांना एका डॉक्टरची अशी ओळख पाहिजे की ज्याला कधी पण कॉल केला, व्हॉट्सअप केला की तो अवेलेबल राहू शकतो. हा मेडिकल कॉन्टॅक्ट सुरतमध्ये असू शकतो, लखनौमध्ये असू शकतो, डझंट मॅटर. आजकाल इतक्या गोष्टी सोपी झाल्यात की त्या व्यक्तीला सांगितलं असं असं होतं मी काय करू. प्रत्येक डॉक्टर तुम्हाला या इमर्जन्सीच्या वेळेला मदत करेल. या प्रकारचं फर्स्ट एड सांगा. मी काय चुकलं का बरं. ॲम्ब्युलन्सचा नंबर सगळ्यांना माहिती पाहिजे किंवा आपल्या ट्रीटिंग डॉक्टरचे नंबर्स माहिती पाहिजे. अश्युअर द पेशंट हे फार महत्वाचं असतं. टेन्शन घेऊ नको हे सर्वात चुकीचं वाक्य असतं. टेन्शन काय घेऊ नको, त्याला कळतंय आता अटॅक येईल, त्याला टेन्शन येणारच असतं. त्यामुळे त्याला फक्त सांगायचं की आपल्याला वाटतं असं असं आहे, आपण यांना कॉन्टॅक्ट केलाय, आपण इकडे जातो, इकडे या सगळ्या गोष्टी आम्ही सगळे मिळून बाकीच्या अरेंजमेंट्स करतो, डॉक्टरांची कॉन्टॅक्ट झालेला आहे, या गोष्टी सांगण्याचं जरूर. अंडर दी टंग जिभेच्या खाली देण्याची गोळी बऱ्याच हार्टच्या पेशंटकडे असते, ती असली तर द्यावी, नसली तर काही प्रश्न येत नाही. रिदमिक कॉफ असं नंतर त्याच्या लिहिलंय मी. रिदमिक कॉफ म्हणजे आता हा व्यक्ती समजा गाडीतून आपण घेऊन चाललोय हॉस्पिटलमध्ये, तर त्याचे डोळे मिटताय, त्याचं असं खाली गेलंय, लेवल ऑफ कॉन्शियसनेस डाऊन झाली आहे, अंग गार पडते, याचा अर्थ ब्लड प्रेशर त्याचं डाऊन व्हायला लागलं. तर ह्याला असं त्याला खोकला करत करत घेऊन जायचं असतं आणि त्याच्यासाठी त्यांना जागा ठेवायचं, बोलत राहायचं आणि खोकला कर असं करत करत घेऊन जायचं. म्हणजे
ब्लड प्रेशर तेवढं वर राहतं आणि तो एक चांगला फर्स्ट एड आहे ज्याच्याने आपण पेशंट हा हॉस्पिटलमध्ये जिवंत अवश्यच जाऊ शकतो. हवेवर हार्ट अटॅकने एखादा पेशंट कोलॅप्स झाला, बेशुद्ध झाला, तर मग CPR करायला तर कार्डिओपल्मनरी रिसर्टेशन ते आपण थोड्या वेळाने बघणार आहोत. कॉल नियर रिलेटिव्ह जसे शक्य आहे त्याच्याप्रमाणे. आणि डिस्प्रिन ही गोळी असते पाण्यात विरघळवणारी, ती पाण्यात डिस्प्रिन म्हणजे डिस्पर्सिबल ॲस्पिरिन म्हणून त्याला डिस्प्रिन म्हणतात. तर ती गोळी आपण पाण्यात घातली तर ते पाणी तयार होतं, ते या व्यक्तीला प्यायला दिलं तर तो एक उत्तम फर्स्ट एड असू शकतो. सो सस्पेक्टेड हार्ट अटॅकला या प्रकारचं फर्स्ट एड आपण द्यायचं असतं. मग आता थोडं आपण पुढे जाऊ पुढच्या 1-2-3 मिनिटांमध्ये. या अँजिओप्लास्टी वगैरेच्या पुढे काय असतं की बायपास ऑपरेशन असतं. एखाद्याला 4 ब्लॉक्स आहेत तर 100% ब्लॉक आपण काढून टाकायचं त्यावेळेला आणि बाकीच्या 3 याला बायपास सर्जरी करायची. आणि हल्ली बायपास सर्जरी पण रोबोटिक्स आहे. तुम्ही बघाल इथे रोबो उभा आहे मागे इथे आणि त्याचे हात आहेत ते, त्याच्यातनं रोबोटिक सर्जरी होते. हळूहळू भारतामध्ये ते यायला लागलंय. आणि आता कुठल्या टोकाला ट्रीटमेंट गेली आहे तर एखाद्याचा हार्ट एकदम निकाम झाला तर त्याला हार्ट ट्रान्सप्लांट पर्यंत आपण ट्रीटमेंट पुण्यामध्ये देऊ शकतो. तर हे ट्रान्सप्लांट म्हणजे कुठल्यातरी ब्रेन डेड झालेल्या व्यक्तीचं चांगलं हार्ट काढून दिलं जातं. त्यामुळे आपल्याला जर असं कोणाला कळलं की ICU मध्ये एखादी व्यक्ती आता दुसऱ्या कुठल्या कारणामुळे रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंटमुळे ब्रेन डेड आहे तर त्यांनी अवयव दान करावेत असं आपण बऱ्याच वेळा ऐकतो. अवयव दान मध्ये किडनी देता येते, लंग्स देता येतात, हार्ट देता येतात. तर अशा एखाद्या व्यक्तीचं हार्ट घेऊन ते आणलं तर मग आपण ऐकलेत सगळ्या स्टोरीज. ग्रीन कॉरिडॉर केला, एअरपोर्ट वरनं रुबी हॉलचा रस्ता जो नॉर्मली 25-30 मिनिटं लागतात तो 7 मिनिटात क्रॉस केला बिकॉज ऑफ द ग्रीन कॉरिडॉर. हे सगळं हार्ट ते ज्या दुसऱ्या व्यक्तीचं हार्ट आहे त्याला डॅमेज होऊ नये, बाहेरच्या अवस्थेत ते चांगल्या अवस्थेत यावं म्हणून ते असतं. ही आमची पहिली हार्ट ट्रान्सप्लांटची पेशंट आहे 2017 आणि तिचं हार्ट एकदम असं वीक झालं होतं. तुम्ही बघाल की हा कप्पा हार्टचा मोठा झाला आणि कमकुवत एकदम झालं होतं आणि तिला एका फुटबॉल प्लेअरचं हार्ट मिळालं. त्यामुळे बघा फुटबॉल प्लेअरचं हार्ट कसं बिंग 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 जोरात चालतं एकदम, हे लेफ्ट वेंट्रिकल. आणि ती 7-8 वर्ष त्यानंतर जगली. आता शी इज नो मोर, पण तिला एक छान आयुष्य त्याच्यानंतरचं मिळालं. अशीच एक दुसरी मुलगी होती 10-12 वर्षाची. इतका तिचा हार्ट निकामी झाला होता वेगळ्या आजारामुळे की आपल्या इथून टॉयलेटला पण तिला 2 पावलं पण जाता यायचं नाही. कधी ब्रेथलेस व्हायचं, बीपी लो. तर ही प्रेरणा आम्हाला प्रेरणादायक होती. एकदम लाईफ फायर बँड मुलगी होती. आम्हा सगळ्यांना हसवत ठेवण्याचं, आमचीच मूड चांगलं ठेवण्याचं काम तिने केलं. आणि मुख्य म्हणजे ट्रान्सप्लांट झाल्यानंतर नृत्य स्पर्धेत भाग घेतला आणि नंतर नृत्य स्पर्धेत जाऊन तिने प्राइज मिळवलं. अशा प्रकारची ही प्रेरणा अजूनही ती छान चालली आहे. 2017ला ऑपरेशन झालं. तर मी आता याच्यावरती येतो की हार्ट चालू आहे एकदम धड करून ती बंद पडणार. स्टॉप. म्हणजे ते याला सडन कार्डियक अरेस्ट म्हणतात. याला काही हार्ट अटॅक यायला पाहिजे असं नाही. मी मगाशी म्हटलं इलेक्ट्रिकल सिस्टीम फेल होते. म्हणजे आपण पेपरमध्ये वाचतो ना की नवरात्रामध्ये 12 वर्षाचा एक मुलगा 4 तास डान्स केला आणि कोलॅप्स झाला तर त्याला हार्ट अटॅक नाही येत ना. त्याच्या प्लंबिंग सिस्टीम मध्ये LDL लावून बसलेलं असतं आणि त्याला गाठ तयार होत असं नाही होत. त्याची इलेक्ट्रिकल सिस्टीम फेल होते कारण जरुरीपेक्षा जास्त त्याच्या हार्टच्या कॅपॅसिटीच्या बाहेर त्यांनी त्याला ताण दिला तर असं होऊ शकतं. तर हे सडन कार्डियक डेथ असं त्याला म्हणतात, सडन कार्डियक अरेस्ट. तर हे असं झालं तर व्यक्ती कोलॅप्स होते. मग या व्यक्तीचं काय करायचं हे त्याला आपण CPR म्हणतो. तर ते CPRच्या डेमॉन्स्ट्रेशनसाठी मी आमची आता टीम बोलवतो. समोर ठेवले त्याला मॅनिक्विन म्हणतात. जसं आपण कपड्यांच्या दुकानामध्ये पण असतात, पण ही मॅनिक्विन म्हणजे या CPRच्या डेमॉन्स्ट्रेशनसाठी ठेवले. कम्फर्टेबल हो नाही. तर आता आपण सर्रास बघतो या गोष्टी नाही का की एक मगाशी उदाहरण सांगितलं, नवरात्रीमध्ये डान्स करताना एखादा गेला किंवा बघता असं बोलता कोलॅप्स झाला आणि गेला. अब्दुल कलाम सारखे
प्रेसिडेंट आपले भाषण देता येता कोलॅप्स झाले आणि गेले, हे सगळे सडन कार्डियक डेथ असतात. आणि समजा असं सडन कार्डियक अरेस्ट झाली तर आपल्याकडे काही मिनिटं वेळ असतो हार्ट सुरू करायचा. जर हार्ट त्या काही मिनिटामध्ये नाही सुरू केलं तर मग ब्रेन डॅमेज, हे डॅमेज आणि व्यक्तीचा जीव जाण्याची शक्यता असते. मग जर असं आहे तर त्या काही मिनिटामध्ये कसं डॉक्टर अवेलेबल होतील, त्या मिनिटामध्ये कशी ॲम्ब्युलन्स येईल, त्या काही मिनिटामध्ये जर आपण CPR द्यायचं असेल तर आपल्या सगळ्यांना CPRची बेसिक माहिती पाहिजे. आणि बिलीव्ह मी, इट इज व्हेरी सिम्पल. जर तुम्ही थोडं इंटेंट ठेवला, थोडं शिकलात तर प्रत्येकाला आपल्याला CPR देता येतं. म्हणून त्याला बाय स्टँडर्ड CPR. बाय स्टँडर्ड म्हणजे जो बघ्या आहे, आजूबाजूला उभा आहे, त्याला CPR देता येईल का, तर हे अभियान आम्ही बऱ्यापैकी मोठ्याच प्रमाणात चालवलंय. तर त्याचंच हे डेमॉन्स्ट्रेशन द्यायला 3 जण आलेत. वाह, भीमाशंकर तुमचं नाव, हे 3 जण तुम्हाला दाखवतील कसं करायचंय. बऱ्याच वेळा आम्ही डेमॉन्स्ट्रेशन ऍक्च्युली घेतो, लोक येऊन इथे करतात, पण ते आज शक्य नाही एवढ्या मोठ्या ह्याच्यामध्ये. पण सूचना अशीच आहे की याचे छोटे ग्रुप बनवावेत आणि असे CPRचं ट्रेनिंग आपण छोटे छोटे पोलीस यंत्रणेत एखाद्या याच्यामध्ये करू शकतो, एका पोलीस चौकीमध्ये किंवा असं. तर असे ग्रुप बनवले तर ती कार्यशाळा जास्त प्रभावी ठरते. हे तुम्हाला फक्त त्याचं नॉलेज राहावं, थोडी उत्सुकता जागावी, युट्यूबवर जाऊन तुम्ही वाचावं, या दृष्टीने तुम्हाला हे सगळं आम्ही दाखवतो. आणि ह्या वरच्या स्लाइडमध्ये बघतोय आपण हत्ती आलाय, ही चेन्नईमधली खरंच झालेली गोष्ट आहे. तर त्या हत्तीकडे आपण बघितलंच नाही. आपण जर किचनमध्ये स्वयंपाकच करत राहिलो तर त्याला काही अर्थ. तसं हे सडन कार्डियक डेथकडे आपण दुर्लक्ष करून चाललंय, बिकॉज इट्स अ रियालिटी ऑफ लाईफ. तर त्याचं मी म्हटलं असं की सडन कार्डियक अरेस्ट बद्दल आम्ही हे चालवतोय सगळं. भीमाशंकर ऐरोडे ऍक्च्युली मोठ्या पदावरती आहेत एका कंपनीमध्ये, पण पूर्ण स्वेच्छाभावाने, पूर्ण व्हॉलंटरी वर्क ते आमच्यासाठी करतात. थँक्यू व्हेरी मच पीपल. आणि हे आमचे फार्मा कंपनी दोन्ही कलिग्ज आहेत, ते पण आता तुमच्या समोर बसून डेमॉन्स्ट्रेशन द्यायच्या तयारीत. तर CPR किंवा कार्डियक अरेस्ट हे जो आहे त्याचं इथे बघा, या सिंगापूरमध्ये हा फलक आहे एअरपोर्टवरती, इथे लिहिलंय AED. हे एक्सटर्नल डिफिब्रिलेटर मशीन आहे. ते सिंगापूरमध्ये साईनमध्ये असं लिहिलं की इकडे टॉयलेट आहे, इकडे टॅक्सी आहे, इकडे तिकडे आहे आणि इकडे मशीन बसवलेलं आहे, असा सिंगापूरमधलं सायनेज आहे. आणि ते सायनेज आपल्याकडे पण यायला हवं. प्रत्येक सोसायटीमध्ये हे मशीन बसायला हवं. आम्ही एरोमॉलमध्ये बसवलं हे मशीन. एरोमॉलच्या जस्ट बाहेर आता हे मशीन आमच्या प्रयत्नांनी बनलेलं आहे. तर हे मशीन आलं तर हार्ट वाचवण्याची शक्यता अजून खूप जास्त होते. तर कार्डिओपल्मनरी रिससिटेशन CPR असं त्याला म्हणतात. आपण पहिल्यांदा त्यांचं डेमॉन्स्ट्रेशन घेऊ आणि मग तुम्हाला मी त्यांना मोकळं करू, मग आपण जाऊया परत. द फर्स्ट स्टेप इज, आता हे सपोज समबडी हॅज कोलॅप्स्ड, तर ते पहिल्यांदा बघणार की त्याला असं टॅप करून बघणार की पहिल्यांदा त्याला हार्ड ग्राउंडवर घेणार. इथे लिहिले आय विटनेस ड्युरेशन हार्ड ग्राउंड, प्रेफरेबली फ्लोर. कॉटवर झोपायचं नाही, सोफ्यावर झोपण्याचे, जमिनीवर घ्यायचं, हे जिथे हार्ड सरफेस आहे. स्लॅप ऑन द चेस्ट, आता त्यांनी केलं तसं की जागा करण्याचा प्रयत्न करा. ही व्यक्ती कोलॅप्स्ड आहे, ती बेशुद्ध आहे का नाही, त्याचा जर रिस्पॉन्स असेल तर CPR करण्याची गरज नसते. रिस्पॉन्स नसला तर मग पुढचं सुरू. इफ नो रिस्पॉन्स चेक. इफ ब्रीदिंग बाय पाम ऑन द ॲब्डोमेन, तर त्यांनी पोटावरती दोघांनी हात ठेवला, खाली थोडा इकडे. तर पोट आपलं श्वासाबरोबर वर खाली होत असतं, त्याचा हळू हात ठेवला, आपलं श्वास चालू असेल व्यक्तीचा तर CPRची गरज नाही. पण रिस्पॉन्स नाही, श्वास चालू नाही, पल्स नाही, याचा अर्थ तुम्ही CPRचं डायग्नोसिस करा. इफ अ पर्सन इज ब्रीदिंग और रिस्पॉन्डिंग, नो CPR, शिफ्ट टू द हॉस्पिटल. नो रिस्पॉन्स, नो पल्स, नो ब्रीदिंग, यू हॅव आयडेंटिफाईड अ कार्डियक अरेस्ट. हा मस्तीला आता कार्डियक अरेस्ट, कारण काही असो, हार्ट अटॅक असो, बुडलेला असो, शॉक लागला असेल, काही पण असेल, पण तो व्यक्ती आता त्याचं हार्ट बंद पडलेलं असं कळतं. पण द पर्सन विल कम अलाइव्ह इफ हेल्प विदिन मिनिट्स. आणि त्याचा पाणी, अन्न, साखर, चप्पल, किल्ली वगैरेचा काहीही उपयोग नसतो. त्यामुळे यावेळेला उगाच वेळ घालवायचा नाही. यू हॅव टू डू ऍक्ट फॉर द CPR. एकदा तुम्ही कार्डियक अरेस्ट आहे असं तुम्हाला कळलं, अलर्ट समवन टू कॉल ॲम्ब्युलन्स ऑर AED मशीन. इथे काय गोष्टी कराव्यात. नील बाय द साईड, जसे ते गुडघे टेकून त्याच्या बाजूला बसले त्या व्यक्तीच्या. स्टँड ऑन युअर नीज असं म्हटलं मी, जसं काही ते गुडघ्यांवरती उभे आहेत, ही पोझिशन खूप महत्वाची असते.
आर्म स्ट्रेट इन द एल्बो, तुम्ही आर्म वाकवलेले नाही, दोन्ही असे एल्बो ताठ आहेत आणि एकमेकांना लॉक केले त्यांनी वरती खाली, आणि तसे ते मध्यभागी सेंटरवरती चेस्टवरती ते ठेवणार आहेत. एकदम ते दाखवत आहेत. वा सेंटर लाईन काढली, निपलची लाईन काढली, तिचे क्रॉस जो आहे सेंटर लाईन काढली आणि निपलची लाईन काढली, तिथे सेंट्रल लाईन काढली, निपलची लाईन, तिथे जो आहे तिथे तुमचे दोन्ही हात आले पाहिजेत. त्याला आपण हार्ट जरी लेफ्ट असेल तरी आपण कॉम्प्रेशन हे सेंटर ऑफ द चेस्टला देणार. आणि एकदा ही पोझिशन घेतली, स्टार्ट कॉम्प्रेशन्स. 1 2 3 4 5 6, हा जो स्पीड आहे हा अबाउट 90 to 100 पर मिनिट एवढा आहे. आणि हा ते देत आहेत तसं 30 काउंट पर्यंत जायचं. 30 काउंट्स पर्यंत गेल्यानंतर थांबवा, परत एकदा त्याला जागा करायचा प्रयत्न करा, त्याचा श्वास चालू आहे का बघा, आणि हे जर नसेल तर परत चालू ठेवा. कधी कधी ही असं CPR देणारी व्यक्ती दमते, पण दुसऱ्यांनी पण ते करू शकतात. पण हे चालू ठेवायचं जिथपर्यंत ॲम्ब्युलन्स येत नाही, डॉक्टर येत नाही, AED मशीन येत नाही. आपण पूर्वी ना त्यांना असं माउथ टू माउथ ब्रिदिंग द्यायची, म्हणजे तोंड नेऊन त्याला, पण कोरोना काळात ते बंद केलं, कारण माउथ टू माउथ देणाऱ्याला सुद्धा पण कोरोनाचा पेशंट असेल तर त्याला धोका होऊ शकतो. म्हणून फक्त आता या टाईपचं CPR, त्यामुळे ते खूप सोपं झालं. बाय स्टँडर्ड CPR खूप सोपं झालं, कारण पेशंट कोला त्याला त्या फ्लोअरवर घेतलंय, त्याला अराउज करून बघितलंय, त्याचं ब्रिदिंग चालू आहे का बघितले, काही नाहीये. नील बाय द साइड, उभे राहा, हात लॉक करा, कोपरे ताट ठेवा, एल्बोज ताट ठेवा, ते बरोबर सेंटरला निपल लाईन आणि सेंट्रल लाईनच्या छेद आहे तिथे ठेवा, आणि असं शोल्डर मधनं एफर्ट घ्यायचा आहे, वरती खाली मुवमेंट आहे त्याची. आणि असं 90 to 100 पर मिनिट तुम्ही केलं तर हार्ट जिवंत होऊ शकतं. 10 मधले 6-7 तरी लोक त्यांनी बाहेर येऊ शकतात. त्यामुळे याचं खूप मोठं महत्व आहे आणि ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. हाताची पोझिशन दाखवा. चालू आहे माहिती. हाताची पोझिशन दाखवा. हाताची पोझिशन दाखवा. हात असे लॉक केलेत, आणि त्याचा जो हील आहे, म्हणजे हे हील ते तिथे टेकवायचं. करेक्ट. You want to say something more? No. बरं, आता जर आपण देतो आहोत आणि फॉर्च्युनेटली तिथे कुठे जर हे असेल, हे बघा तुम्ही मागे दिसतंय ते चेस्ट कॉम्प्रेशन झालं, त्या कॉम्प्रेशनमुळे हार्ट दाबलं जात आहे आणि तो रक्तप्रवाह तो ब्रेन मध्ये, शरीरामध्ये रक्तप्रवाह पुरवला जातो. म्हणून त्याला चेस्ट कॉम्प्रेशन्स असं म्हणतात. दोन्ही हात सरळ ठेवून असं मिथळले, जवळजवळ 2 इंच स्टेप बोन आत दाबलं जात आहे आणि त्याच्यानी हे सगळं हार्ट, अशी मुवमेंट जर झाली आणि असं रक्तप्रवाह ब्रेनला झाला तर ती व्यक्ती जिवंत व्हायची शक्यता खूप जास्त होते. आणि मी म्हटलं की दमला तर चेंज ऑफ हँड्स करा. जोपर्यंत ॲम्ब्युलन्स येत नाही, तोपर्यंत माणूस जागा होत नाही किंवा AED मशीन येत नाही, तोपर्यंत हे CPR चेस्ट कॉम्प्रेशन चालू ठेवलं जातं. यामध्ये असे लास्ट लाईन मी दिले, यू कॅन ओनली इम्प्रूव्ह द सिच्युएशन, कॅनॉट मेक इट वर्स. हा पर्सन कोलॅप्स झालेला आहे, 3 मिनिटात त्याचा जीव जाणार आहे. पण तुम्ही काही केलं तर तो चांगल्या प्रकारे नॉर्मल बाहेर येऊ शकतो, अदरवाईज तो एनिवे त्याचं नशीब ठरलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी माझ्या केल्यामुळे काय होईल का असा विचार न करता मुमेंट अशा लोकांना मी आज तुम्ही म्हणलात की मला CPR माहिती आहे, सगळे तुम्हाला मदत करायला येतात, तुम्हाला कोणी ब्लेम करत नाही अशा वेळेला. तर असं हे CPR आहे. परत आय थिंक AED मशीन घ्यायचं टाका. तर आता हे AED नावाचं मशीन आहे, ते अवेलेबल असतं. मी म्हटलं की आम्ही बऱ्याच ठिकाणी बसवतो, स्वारगेट स्टँडवर बसवलंय, फरासखाना पोलीस स्टेशन मध्ये बसवलंय, वैशाली रेस्टॉरंट मध्ये आहे, सोलरी जिम मध्ये आहे, एरो मॉल मध्ये, शिवाजीनगर मेट्रोवरती आम्ही बसवलेलं आहे. तर हे असं ते मशीन असतं आणि त्याची बॅटरी जवळजवळ 4 वर्ष चालते, त्याला काही रिचार्ज वगैरे करायला लागत नाही. आणि अबाउट 1 लाख रुपये त्याची किंमत असते. बऱ्याच सोसायटींना आम्ही म्हणतो की AED मशीन बसव. फायर एक्सटिंग्विशर बसवल्याशिवाय जर मनपा तुम्हाला कम्प्लिशन सर्टिफिकेट देत नसेल तर त्यांना हे पण कंपल्सरी करायला पाहिजे खरं तर. आणि त्या दृष्टीने आता वाटचाल चालली आहे. शाळेतल्या मुलांना CPR शिकवावं इथपर्यंत आम्ही आता पोहोचलेलो. तर AED मशीन भीमाशंकर यांच्या हातात आहे, तर त्यांनी ते मशीन ऑन केलंय.
आणि त्याचं कनेक्शन दिलेले आहेत बघा तिकडे. ते मशीन इन्स्ट्रक्शन देतं आणि एकदम स्मार्ट मशीन आहे. ते अनालायझिंग द हार्ट म्हणते की मी अनालाइज करतोय आणि थोड्या वेळात ते म्हणते प्रेस द बटन, एक वेगळं बटन दाबलं की ते मशीन शॉक देतं, शॉक डिलिव्हर. तर हे जास्त डिटेलमध्ये आम्ही मुद्दाम सांगत नाही, हा फार लांबचा डिस्टन्स दिसत नाही, पण छोटे छोटे आम्ही हे करू शकतो वर्कशॉप्स, त्याच्यामुळे हे सगळं दाखवलं जातं. मशीन्स पण आहेत. तर पार्ट ऑफ डेमॉन्स्ट्रेशन विल स्टॉप हिअर. थँक्यू. त्यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या होईल. आणि बऱ्याच मोठ्या मोठ्या व्यक्तींनी आम्हाला चालतंय, ऑडिओ चालतंय का? हा, चालतो. हाय, नमस्कार. आज मैं CPR के ऊपर बात कर रहा हूँ, जो कोई भी इंसान एक दूसरे इंसान की ज़िंदगी बचा सकता है. एंड इससे बड़ी देन क्या है अगर आप बचा सकते हैं. उसको सीखना बहुत ज़रूरी है. मुझे नहीं पता, लेकिन मैं भी सीख रहा हूँ. इसलिए मैं हाथ जोड़कर सबसे निवेदन करता हूँ, रिक्वेस्ट करता हूँ, प्लीज़ लर्न दिस. And if we can save somebody's life, why not? रिवाइव्ह हार्ट फाउंडेशन ही संस्था आहे मुंबईची, त्याच्यामध्ये आम्ही सगळे इन्व्हॉल्ड आहोत. त्याच्यात थ्रू आम्ही आणि रोटरी क्लब पुणे लक्ष्मी रोड याच्यातर्फे आम्ही काम करतो. तर मी म्हटलं असं मगाशी की प्रत्येक जण जो माणूस कोलॅप्स होतो तो काही हार्ट अटॅक नसतो ना, त्याचा आता हार्ट या इलेक्ट्रिकल सिस्टीममुळे बंद पडू शकतो. फॉर एक्झाम्पल कॉमन फेंट, म्हणजे आपण एक वाईट बातमी ऐकली किंवा रक्त पाहिलं, काहीतरी भीषण अपघात पाहिला की चक्कर येते, ती पण कोलॅप्स आहे. पण ती नुसतं बीपी डाऊन झालेलं असतं, हार्ट बंद झालेलं नसतं. एखाद्याला लूज मोशन झाला, डायरिया झाला आणि खूप बीपी डाऊन झाला तर त्याला पण चक्कर येते, पण हार्ट स्टॉप झालेलं नसतं. कार्डियक अरेस्ट मीन्स द हार्ट स्टॉप्स बीटिंग आणि त्याच्यातनं रक्त जे ब्रेनकडे जायला पाहिजे ते सगळं बंद होतं. त्यामुळे ते परत स्टार्ट 3 मिनिटाच्या आत व्हायला पाहिजे आणि सर्व अवयव वाचण्यासाठी ते फार महत्वाचं असतं. कार्डियक अरेस्ट आणि हार्ट अटॅक या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. आपण आधी पाहिलं ते सगळं हार्ट अटॅकचं, प्लंबिंग सिस्टीम मध्ये क्लॉट झाली, छाती दुखली, हॉस्पिटलमध्ये गेला, रिक्लायनिंग पोझिशन, रिदमिक कॉफ, हे सगळं हार्ट अटॅकचं वर्णन. हार्ट अटॅक मध्ये सुद्धा कार्डियक अरेस्ट येऊ शकतो. पण तुम्ही बघाल की आता हा 13 वर्षाचा मुलगा याच्यात महाराष्ट्र टाइम्स मध्ये ही गेल्या वर्षी आली होती. एवढे 14 वर्षाचा मुलगा नवरात्रीच्या याच्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, हे चुकीचं आहे ना. हृदयविकाराचा झटका त्याला कसा येईल, क्लॉट कसा तयार होईल, त्याला फक्त हे इलेक्ट्रिकल ते बदलायला पाहिजे. पण सडन कार्डियक अरेस्ट असं म्हणतात, SCA SCD असं होऊन ते झाल्याचं आपण सगळ्यांना त्याचं नॉलेज पाहिजे की सडन कार्डियक अरेस्ट वेगळं आणि हार्ट अटॅक वेगळं. मग कॉजेस ऑफ सडन कार्डियक अरेस्ट काय असेल, एखाद बुडला, इलेक्ट्रिक शॉक लागला, रोड ऍक्सिडेंट झाला किंवा डायरिया डिसेंट्रीमुळे सोडियम पोटॅशियम कमी जास्त झालं, कुठला पण आजार, शेवटी कॅन्सरची व्यक्ती आहे, खूप टर्मिनल आजार झालाय, शेवटी त्याचं हार्ट बंद पडतं. ते काय हार्ट अटॅकनी नाही जात, तो बंद पडतं हार्ट, तसंच आहे ते. आपण हे CPR बघितलं मगाशी. आणि कार्डियक अरेस्ट कॅन हॅपन टू एनीवन, एनीवेअर, एनी टाइम. नाही का, आपण बघतोय कन्नड सुपरस्टार होता, यंग होता, किंवा KK होता, किंवा सिद्धार्थ शुक्ला तर एकदम फिट माणूस होता, तो जिम ट्रेनर होता, तो पण खटकन गेला. आणि राजेश श्रीवास्तव कॉमेडियन, आता एवढा सो कॉल्ड पॉप्युलर माणूस, सगळ्यांना त्याची ओळख आहे, ट्रेडमिल करत असताना त्याला हार्ट त्याचं बंद पडतं. आता जिम मधल्या बऱ्याच जणांना ह्याला माहिती असायला पाहिजे का नको? खरं माझ्या मते माहिती असायला पाहिजे. प्रत्येक जिम मध्ये इनफॅक्ट AED मशीन पण असायला पाहिजे. तर त्याला तिथून नुसतं अँब्युलन्स मधनं घेऊन जायला जवळजवळ 20 मिनिटं लागली. त्यामध्ये त्याचा ब्रेन डेड होऊन गेला आणि 15 दिवस व्हेंटिलेटर राहून तो शेवटी गेला. त्यावेळेला त्याला जिम मध्ये समजा CPR मिळालं असतं तर एक हाय दर्जाचा कॉमेडियन हा जिवंत राहू शकला असता. ही सगळी नावं तुम्ही बघा की आपले सगळे एकावनिक. अब्दुल कलामजी, मी अशी म्हटलं की बोलता बोलता पुढे, आता मला खूप शंका येते
की जेव्हा ते जातात त्यांच्याबरोबर सगळा स्टाफ असणार, ताफा असणार, मेडिकल डॉक्टर असणार, पण त्यांनी कोणी काय त्यांना नाही CPR दिलं. आपण विचार करावा, CPR तरी द्या. एखादा माणूस CPR दिल्यानंतर गेला ते ठीक आहे, त्याचं दुर्दैव आहे, पण CPR मिळण्याचा त्याचा हक्क आहे, कारण आपण सगळ्यांनी त्याच्याबद्दल माहिती घेणं जरुरी. रीमा लागू त्या पण अशाच गेल्या. आणि हा एक फुटबॉलपटू आहे, युरोपियन फुटबॉलपटू, हा पण असाच गेला. कोलॅप्स, फुटबॉल खेळता खेळता कोलॅप्स झाला आणि गेला. पण परत मी तुम्हाला मागे घेऊन जातोय. हा बघा, कन्नड हे 3 जण, हे 1 2 इथपर्यंत सगळेजण गेलेत. हा एकटाच माणूस जिवंत आहे अजून आणि फुटबॉल खेळतोय, कारण त्याच्या कोचनी ग्राउंडवर जाऊन त्याला CPR दिलं, तो जिवंत झाला आणि अजूनही फुटबॉल खेळतोय. हे शक्य का आहे? कारण त्यांच्या प्रत्येक कोचला CPRचं ट्रेनिंग आहे. जसं आपल्याकडे हा अवेअरनेस यायला पाहिजे, आपल्याकडे सगळ्यांनी येणं शक्य असतं. हे शक्य आहे जर केलं तर. आता याला काही हार्ट अटॅक आलेलं, खूप ओव्हर एक्झर्शन जर फुटबॉल खेळताना फटफट फटफट इलेक्ट्रिकल त्याचं फेल्युअर झालं, पण हे लोक जिवंत राहू शकतात जर योग्य वेळेला त्यांना CPR दिलं तर. आणि एखादा CPR देऊन वाचवलं, तू यू कॅन बी अ हिरो. आम्ही अर्थात शाळेमध्ये जातो त्यावेळेला त्यांना, मुलांना मोटिवेशन व्हावं म्हणून हे सगळं वापरतो. हे सगळं बघितलंय आपण. Hi, I am Shilpa Shetty Kundra. I am here to broach a very important subject. I am sure you are all aware of the seriousness of a cardiac arrest, where the heart just stops functioning. It's a life-threatening situation that can impact anyone. Life is so unpredictable and no one knows when they may be the sufferer or just an onlooker of this scary situation. However, if you are trained in CPR and you come across someone having a cardiac arrest, you can actually save that life. Actually, we can all do that if we simply learn CPR. It's easy to learn, and just the fact that you can save someone's life cannot be better karma than that. So let us pledge to this cause to help contribute to the well-being of our nation and our people. नमस्कार. पुढे जाऊ का नको असं विचार. बरं, आता तुम्ही बघाल हे हार्ट चालू आहे, अचानक ते VF मध्ये जातं, दर 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 दर. आता बंद पडून या माणसाचा मृत्यू होणार आहे, पण त्या माणसाला इकडे डाव्या बाजूला एक मशीन बसवलंय, त्याला इम्प्लांटेबल डिफिब्रिलेटर म्हणून, त्याच्या इकडे आम्ही ती मशीन बसवलेलं. अशी व्यक्ती असते की त्याला ऑलरेडी झालंय, परत परत होतंय, त्यांना ते मशीन बसवतो आम्ही. त्या मशीनचं काम असं असतं की ते कायम त्या हार्टवरती लक्ष ठेवतं. त्याला कळतं की आता VF होणार आहे म्हणून. जसं आता चालू आहे VF झालं, मशीननी ओळखलंय आणि ते आतून त्याला शॉक देत आहे. शॉक दिला की मग परत हार्टचं रिदम सगळा नॉर्मल रिस्टोर झाला. हे जे मशीन आतून करतंय ते आपण बाहेरून करणं, याला आपण AED असं मशीन म्हणतो. हे AED मशीन मी म्हटलं तसं फार सोपं असतं. ते इलेक्ट्रोड इथे लावायचे असतात, ते सगळे इन्स्ट्रक्शन देतात. ज्यांनी कधीही AED मशीन बघितलं नाही त्यांनी पण ते मशीन ऑन केलं तर सगळ्या सूचना तिथे दिल्या जातात. एवढं ते ऑपरेट करायला पण सोपं असतं. याची जी सुरुवात झाली ते आम्ही SB रोडवरती JW मॅरियटमध्ये मीटिंग घेतली होती CPRची, आणि आम्हाला बाहेर आल्यावरती प्लेझंट सरप्राईज होतं की ऍक्च्युली AED मशीन मॅरियटमध्ये बसवलेलं होतं. म्हणून आय थॉट की आम्ही फोटो काढून त्याचा पण वापर करू, की असे मोक्याच्या ठिकाणी ते असतं मशीन आणि ते वापरलं तर नुसतं CPR देऊन जर 100त 10तले 5-6 वाचत असतील तर AED मशीन वापरून तुम्ही 8-9 पर्यंत ही संख्या मिळू शकता. आम्ही पुण्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जातो आहोत, अशा प्रकारचे डेमॉन्स्ट्रेशन देतो आहोत. आणि खूप ही मुलगी चेन्नईवरून आली, शी इज अ स्पेशलिस्ट इन डिलिव्हरिंग टॉक्स ऑन CPR. आणि खूप जण कोपरे ताट ठेव, कसं काय कुठनं वाकाय, सगळं लोकांना सांगितलं जातं. आणि एक एक मिनिट. हॅलो
क्या आप ठीक है? हेलो? इनको कार्डियक अरेस्ट आया हुआ है, आप जाके शॉक मशीन लेकर आइए, तब तक मैं इनको हार्ट मसाज देता हूं। ये बॉक्स यहीं रख दीजिए और जैसा मैं कर रहा हूँ हाथ मसाज आप वैसे ही करिए। तसं हे व्हिज्युअल्स कशासाठी परत परत आम्ही दाखवतो की सोपं असतं, काही करायला अवघड नसतं, कोणालाही करता येतं आणि का हार्ट बंद पडलं याचा विचार करायची गरज नसते. ते हॉस्पिटलमध्ये पैसे पोहोचल्यापेक्षा ते डॉक्टर बघून घेतील, त्याला फक्त आपल्याला धक्का मारून स्टार्ट करायचं असतं. तर बरेच मोठे लोक हे आरजी बंडे आहे, नंतर वैशालीमध्ये आम्ही जेव्हा इन्स्टॉल केलं त्यावेळेला अमोल कोल्हे. आपने हाल ही में कितनी बार सुना होगा कि किसी की मृत्यु अचानक कार्डियक अरेस्ट से हो गई। अगर कभी आपके सामने कोई अचानक कोलैप्स हो जाए या बेहोश हो जाए तो सबसे पहले आप चेक कीजिए कि वो सांस ले रहे हैं या नहीं। अगर उनकी सांस बंद है और वो रिस्पॉन्स नहीं दे रहे हैं तो ये एक कार्डियक अरेस्ट है। अब आपको क्या करना चाहिए? सबसे पहले नजदीकी हॉस्पिटल में फोन करें और एक कार्डियक एम्बुलेंस बुलवा लें। अगर भीड़ जमा हो गई है तो बोलिए कि आपको CPR आता है और सबसे मदद की रिक्वेस्ट करें। उस व्यक्ति को एक हार्ड सरफेस पे लेटाएं। अगर आसपास कहीं AED मशीन हो तो मंगवा दें। अब आप जल्द से जल्द इस पोजीशन में आकर अपने हाथ ऐसे जोड़ें। पेशेंट के चेस्ट के बीचों बीच कंप्रेशन शुरू करें। आपका यही कंप्रेशन उनके खून को ब्रेन तक पहुंचाने का काम करेगा। याद रहे, कंप्रेशन 100 या 120 बार प्रति मिनट की स्पीड से करें। हर बार छाती को 2 इंच तक दबाएं और ऊपर आने दें। अगर AED मशीन आ जाए तो उसे चालू करें और पैड्स को पेशेंट पर लगाएं। मशीन के इंस्ट्रक्शंस को सुनें। No one should touch the patient. और शॉक दें। Shock supplied. ये मशीन गलत शॉक नहीं दे सकती। आप चिंता ना करें, पेशेंट को नुकसान नहीं होगा। एम्बुलेंस के आने तक CPR चालू रखें। अगर पेशेंट को होश आ जाए तो CPR देना रोक दें। हमारे देश में रोज कितनी जानें कार्डियक अरेस्ट से जा रही है। CPR से अगर इनमें से कुछ जाने भी बच जाए तो और क्या चाहिए? इससे बड़ा पुण्य क्या हो सकता है। नमस्कार। त्या सगळ्या सिनेसांनी, कपिल देव सारख्या लोकांनी हे सगळे व्हिडिओज फ्री ऑफ कॉस्ट केले त्या अवेअरनेससाठी म्हणून. तर त्यासाठी त्यांचा एक आपण आता 2 भाग आपण दोन भाग आपण पहिले हार्ट अटॅक म्हणजे काय होतं, त्याला काय ट्रीटमेंट दिली, ते अँजिओप्लास्टी असते, ते कसा ब्लॉक करायचा. दुसऱ्या भागामध्ये आपण पहिली सडन कार्डियक अरेस्ट म्हणजे हार्ट बंद पडलं तर त्याला हे असं आपण शॉक देऊन सुरू करायचं. पण मला तुम्हा सगळ्यांना घरी जाताना जे अजून डोक्यात घोळवायचं आहे ते आता तुम्हाला दाखवा की हार्ट अटॅक येऊ नये, ॲथेरोस्क्लेरोसिस होऊ नये, आर्टरीमध्ये ब्लॉक तयार होऊ नये म्हणून काय करायचं हे आपण बघणार आहोत. आता त्याच्यामध्ये आपण त्याला प्रिव्हेंटिव्ह असं म्हणणार. तर हे असे
हे अमेरिकेतलीच आकडे आहेत सगळे. तुम्ही बघा 1970 पर्यंत हार्टचे आजार, डिसीज ऑफ द हार्ट, कॉरोनरी आर्टरी डिसीज, स्ट्रोक, पॅरालिसिस हे वाढत 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 चालले होते. पण 70 नंतर हे सगळे आकडे आता खाली खाली येत चालले आहेत. कारण अशा प्रकारचे प्रोग्राम तिथे 20-25 वर्षापूर्वी झाले. त्यांच्यामध्ये अवेअरनेस पसरवला गेला की प्रत्येक पॅकेटवरती कोलेस्ट्रॉलच्या किती व्याख्या आहे ते आलं, त्याचे कॅलरी किती मिळतात ते आलं, लंच टाइमला जॉगिंग सुरू झालं, वजन कसं कंट्रोल करायची याची तयारी झाली. फक्त सोशल वर्करनी आणलेला हा एक वेगळ्या प्रकारचा प्रतिबंधक हे झाला की 70 नंतर सगळे हे आजार कमी कमी होत जातात. आपण कुठे आहोत बघितलं तर इंडिया अर्बन आपण इथे आहोत. आपण अजून 20-25 वर्ष पुढे भरपूर आपल्याकडे होणार डायबिटीज, ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक वगैरे. आणि तुम्ही बघाल की युरोप, नॉर्थ अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड तिन्ही देश जे प्रगत आहेत ते या उतरंडीवरनं खाली जाऊन त्यांच्याकडे हे सगळं बरं चाललंय. आपल्याकडे अजूनही वाढत चालणार आहे. म्हणून अवेअरनेस पाहिजे, म्हणून असे प्रोग्राम झाले पाहिजे, म्हणून प्रत्येक घराघरामध्ये ही माहिती पाहिजे की बाबा कसं खावं, काय खावं, व्यायाम करावा. मी मगाशी उदाहरण दिलं तेच, आंघोळ करण्यामध्ये आपण एवढं तरबेज असतो तर आपल्या इंटरनल क्लिनिनेस साठी पण तेवढेच तरबेज असायला पाहिजे. हे चित्र मी अशासाठी दाखवलं की बऱ्याच वेळेला आपण फोनवर हल्ली स्मार्टफोनवर इमोजीज वापरतो नाही का, की आता फॉर एक्झाम्पल रागावलेला फेस चेहरा आहे आपल्याला लगेच कळतं कारण चेहरा लाल दाखवला, म्हणजे चेहऱ्यावरती जास्त ब्लड आलेलं आहे रागामुळे, किंवा या व्यक्तीला भीती वाटली आहे, कोल्ड स्वेट झालेला आहे कारण चेहऱ्यावरचं ब्लड सप्लाय कमी झालाय. हे जे कंट्रोल करणारी जी अवयव असतो त्याला आपण एंडोथिलियम म्हणतो. म्हणजे रक्तवाहिनीच्या आतमध्ये जिथे ते LDL कोलेस्ट्रॉलचं डिपॉझिट होतं त्याला एंडोथिलियम म्हणतात. मग ते ठरवतं राग आलाय ना चेहऱ्यावरती ब्लड सोड, किंवा लोकांना कळेल की हा मागून रागवलेला आहे किंवा. तर हे एंडोथिलियल फंक्शन असं त्याचं नाव आहे. आणि अथेरोस्क्लेरोसिसचा पहिला सुरुवात ही एंडोथिलियल फंक्शननी होतं की ज्याला राग येतो त्याचा चेहरा एवढा लाल होत नाही किंवा घाम आला तरी घाम येत नाही, अशा प्रकारे सुरुवात होते. अजूनही रक्तवाहिनीमध्ये अडथळा निर्माण झालेला नाही. पण या स्टेज मधनं पुढे जात जात तिथे मग सर बसतो, LDL बसतं, अमुक होतं, हे सगळं पुढचं आपण बघितलं. तसं मला एक पिक्युलियर स्टॅटिस्टिक्स तुम्हाला दाखवायचे. बऱ्याच लेडीजना खूप माहिती असते आपल्या स्तनाचा कॅन्सर कसा असतो, त्याला काय करायला पाहिजे, कसं एक्झामिनेशन करावं, कशी मॅमोग्राफी करावी, सगळ्यांना माहिती असतं. पण स्तनाच्या कॅन्सरनी मृत्यू होणारी व्यक्ती लेडीची संख्या इथे आहे आणि हार्ट अटॅकनी मरणाऱ्या लेडीची संख्या एवढी आहे. 22 पट जास्त चान्स हा हार्ट अटॅकनी जाण्याचा असतो. तेवढं त्यांना अवेअरनेस द्यायला पाहिजे की नाही आपण. पण तसं उलट आपण म्हणतो स्त्रियांना कुठे हार्ट अटॅक, त्यांना कुठे हार्ट असतं असं लोक म्हणतात, मी नाही म्हणत. पण हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण त्यांच्यामध्ये मेनोपॉज पर्यंत कमी असते मान्य, पण तरी ब्रेस्ट कॅन्सर पेक्षा जवळजवळ 22 पट जास्त हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. मग जी कारणं आहेत की का LDL कोलेस्ट्रॉल तिथे जाऊन बसतं, का तो पिवळा थर तयार होतो आणि का शेवटी अथेरोस्क्लेरोसिस होतं, का हार्ट अटॅक येतो, ज्याला डायबिटीज शक्यता जास्त, हाय ब्लड प्रेशर शक्यता जास्त, तंबाखूचं कुठल्याही प्रकारचं सेवन शक्यता जास्त, सेडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे व्यायामाचा अभाव, पोट वाढलेलं असणं किंवा वजन वाढलेलं असणं, LDLचं प्रमाण ब्लडमध्ये जास्त असणं, B12चं प्रमाण कमी असणं, D3चं प्रमाण कमी असणं, मानसिक ताणतणाव असणं, नंतर किडनीचा आजार असणं, हे ज्यांना आजार आहे पण गोळ्या घेत नाहीत अशी माणसं, नॉन कॉम्प्लायन्स, पोल्युशन असेल, हे पोल्युशन झाल्यामुळे पूर्ण सोडून जायला पाहिजे चिमण्यांना कळलं पण आपल्याला नाही कळलं अशी परिस्थिती आहे. किंवा स्नोरिंग, घोरणं असेल एखाद्याचं, किंवा एखादी व्यक्ती अति महत्वाकांक्षी टाईप A पर्सनॅलिटी आहे, किंवा टाईप D म्हणजे जी घुमी व्यक्ती बोलत नाही, फार सगळं आतमध्ये ठेवते, त्यांना पण हार्ट अटॅक येण्याची शक्यता जास्त आहे. एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो. एक 50 वर्षाची व्यक्ती आहे, बँकेमध्ये मॅनेजरचं काम करते आहे, तिला डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, सिगरेट ओढतात, व्यायाम करत नाही, पोट वाढलेलं आहे, कोलेस्ट्रॉल जास्त आहे, B12 D3 तपासलेलंच नाही. बँकेचे मॅनेजर म्हणजे भरपूर ताणतणावात आहेत, पण तरी सुद्धा बँकेचे डायरेक्टर व्हायचे स्वप्न बघत आहेत, म्हणजे यांना हार्ट अटॅक येणारच आहे. एवढी सगळे एकत्र आले रिस्क फॅक्टर्स, तर काय होईल. आणि ते रिस्क फॅक्टर्स फक्त ऍड होत नाहीत, ते चक्रवाढ व्याजाने वाढत जातात. एक्सपोनेन्शियल इन्क्रीज इन द रिस्क
बाय ॲडिशन ऑफ रिस्क फॅक्टर. पण या व्यक्तीने डायबिटीस कंट्रोल केला, ब्लड प्रेशर कंट्रोल केलं, तंबाखूचं सेवन केलं नाही, वजन कमी केलं आणि सगळं केलं, तर रिस्क ही एक्सपोनेन्शियली खाली पण येते. त्यामुळे हे सगळं पाळणं जर आपण व्यवस्थित केलं तर ही रिस्क खूप कमी होऊन जाऊ शकते. थोडा वेळ कमी आहे म्हणून पुढे जातो मी काही गोष्टी. कोलेस्ट्रॉल जास्त असणं वगैरे. तर झुंझुनवाला हे जे भारतामधले असे म्हणतात की त्यांच्या एवढा फायनान्शियल ब्रेन नव्हता, तर ते गेले वयाच्या 64व्या वर्षी. खूप डायबेटीस, खूप वजन वाढलेलं, कधी व्यायाम केला नाही, किडनीचा प्रॉब्लेम, गँग्रीन झालेलं. त्यांनी जाताना असं म्हणले, मला नक्की खात्री आहे की माझी सर्वात वाईट गुंतवणूक माझी आरोग्यावर होती. मी सर्वांना एकच सांगेन की आरोग्यावर जास्त गुंतवणूक करा. पैशाची होईलच, पण आरोग्यावरती जास्त गुंतवणूक करणं जरुरीचं. तर मी म्हटलं की सगळ्यांनी आता ABCDEFGHI हे शिकायचं इथून जाताना, आणि हे आपल्या घराघरात फॅमिलीमध्ये लहान मुलांपर्यंत डायनिंग टेबलवर पण याचं डिस्कशन झालं पाहिजे. तर हे ABCDEFGHI म्हणजे काय की A म्हणजे मनाची मॅनेजमेंट, अँझायटी. B म्हणजे बॉडीचा शेप कसा असावा, सिगरेट किंवा बाकी व्यसनं, डाएट, एक्सरसाइज किंवा झोप, फ्रेंड्स, गुरु और गॉड, होम मेडिकल इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे बीपी अपरेटर्स घरात असणं, ते कोरोनाच्या काळात आलेलं पल्स ऑक्सिमीटर घरात असणं, ती थर्मोमीटरची गन घरात असणं, हे सगळं असायला पाहिजे घरात. आणि ऑफकोर्स हेल्थ इन्शुरन्स. हेल्थ इन्शुरन्सवरनं मी सुरू करतो. 2 आणि 3 लाखाच्या इन्शुरन्सने आजकाल काहीही होत नाही. कारण तुम्हाला रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट झाला, तुम्ही 3 दिवस ICUत राहिला, तर 2.5 लाखाच्या वर बिल सहज जातं. त्यामुळे जर तुम्हाला खरंच सिरियस इन्शुरन्स हवा असेल तर 1 BHK फ्लॅटला जेवढे पैसे लागतात तेवढं तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स ऍटलिस्ट सगळ्या फॅमिलीला करायला पाहिजे. आणि जेवढं तुम्ही हेल्दी आहात, निरोगी आहात, तेवढं तुमचं प्रीमियम त्यावेळेला कमी होतं. लोक काय करतात की कुठली तरी टेस्ट खराब आली, स्ट्रेसेस मग हळूच जाऊन इन्शुरन्स काढायचा. मग तसं होत नाही ना. तुम्ही नॉर्मल असताना काढा, तरुण असताना काढा, यंग वयात तुमच्या घरातल्या लोकांना काढायला लावा, आणि यू विल गेट वंडरफुल कव्हरेज इन अ स्मॉल प्रीमियम. म्हणून तो एक मुद्दा महत्वाचा. मग A फॉर अँझायटी मध्ये आपण येऊया. तुम्हाला कळतंय काय की एक त्या बेडकाला ना त्या ओळ्याने पकडलं असं वरून, आणि त्या बेडकाला आपण सांगितलं डोंट वरी बी हॅपी, चालेल का? नाही चालत ना. कारण की आपण बहुतेक वेळा आपण पण असेच पकडले गेलो असं, कुठेतरी वाईट गोष्टी चालल्या असतात, मुलांचं स्वास्थ्य चांगलं चालू नाही, आपल्या स्वतःला काहीतरी आजार असतो, बँकेमध्ये लोन अडकलं असं काहीतरी झालं असं, अशा वेळेला आपण असेच पकडले गेलेलो असतो. आणि डोंट वरी बी हॅपी असं सांगायचं चुकीचं ॲडवाइस. आपण फक्त जे आपली भावना आहे त्याच्याशी प्रामाणिक राहायला पाहिजे. भीती वाटली तर भीती वाटते असं म्हणावं, रडू आलं तर रडू येते असं म्हणावं किंवा रडावं. प्रेम वाटलं तर बाजूला सगळे बरोबर आहे की बघून प्रेम व्यक्त करावं असं सुद्धा करता येतं. पण जी काही तुमची भावना आहे त्याला तुम्ही ऑनेस्ट राहा, त्याच्याशी प्रामाणिक राहिला. दाबायचं वगैरे काही प्रश्न नाही. तुम्ही जर दाबत राहिलात तर मग फार प्रॉब्लेम होतो. मस्त राहायचं ओपन, म्हणजे मग तुमचा ताणतणाव आपोआप कमी होतो. आता या 3 मुलांचा फोटो हा मीच काढलेला आहे. या 3 मुलांना हृदयामध्ये होल इन हार्ट आहे, जन्मताच होल इन हार्ट. आणि त्या 3घांचंही ओपन हार्ट ऑपरेशन अर्ध्या तासाने होणार आहे. पण त्यांना मी काहीतरी गोष्ट सांगितली, काहीतरी त्यांच्याशी बोललं तर एकदम नॅचरल स्माइल झाला. अर्ध्या तासाने काय होणार आहे याची त्यांना अजिबात फिकीर नाहीये. आपण करू शकतो का असं? ऑपरेशन थिएटरच्या बाहेर हसू शकतो, दाताच्या डॉक्टरकडे गेलो तरी आपण हसू शकत नाही. त्यामुळे हार्टबीटचं वेगळं राहिलं. तर का ते असं करतात? ते आर चाइल्ड लाईक. म्हणजे काय की ते फक्त वर्तमान काळात राहतात. त्यांचा आवाका तेवढा असतो की तिथे आहे ना, आपण आता जोक सांगितलाय की नाही हसावं, अर्ध्या तासाने काय व्हायचं ते बघितलं जाईल. अशा प्रकारची वृत्ती. म्हणजे सर्व फिलॉसॉफीचं सार तुम्ही काढलं. गीता असो, ओशो असो, अमुक असो, तमुक असो. एरिक टोले म्हणून एक युरोपियन माणूस, सगळेजण ठेवतात हिअर अँड नाव. आता मी इथे समजा तुमच्या बरोबर आहे, माझी क्षमता तुमच्या बरोबर 100% राहण्याची जी आहे त्याच्यातून माझा ताणतणाव कमी. मला असं वाटलं की अरे माझ्या मोबाईलवरनं आता 10 तरी मिस्ड कॉल आले असतील, असं मी करत राहिलो तर माझा ताणतणाव वाढतो. पण बिईंग इन द प्रेझेंट, या वर्तमान काळात मी इथे आहे आणि 100% आहे, माझा ताणतणाव हा कमी होत असतो. असं म्हणतात बरं का की जंगलामधल्या झेब्र्याला हाय ब्लड प्रेशर, डायबिटीस वगैरे काही होत नाही. याचं कारण त्याला फक्त तेवढंच जगता येतं. गवत खाताना फक्त गवतच खायचं,
मादीबरोबर फिरायचं ते तिच्याबरोबर फिरायचं. तो त्यावेळेला वाघाचा किंवा सिंहाचा विचार करत नाही. आणि वाघ आला तर जीव खाऊन पळतो, कधी पकडला जातो, कधी सुटतो. पण त्यावेळेला ते काम करत राहिला तर आपला ताणतणाव कमी होतो. मी आमच्या फिलॉसॉफी क्लासमध्ये नेहमी उदाहरण सांगायचे की एक माणूस असतो, तो ना रामलीलामध्ये भीमाचा रोल करायचा, विषा गदा बिदा, आणि भयंकर पॉप्युलर होतो. तर त्याला स्वतःला ते इतकं आवडायला लागतं की एक दिवस ऑफिसमध्ये पण तो गदा बिदा घेऊन जातो. चालत नाही ना तसं. रोल आयडेंटिफिकेशन पाहिजे. त्यावेळेला तुम्ही तेच करायला पाहिजे. मी जेव्हा पेशंट तपासतो त्यावेळेला ड्रायव्हर डॉक्टर आहे, मी गाडी चालवतो त्यावेळेला ड्रायव्हर आहे, मी लिफ्टमधनं जातो तेव्हा लिफ्टमधला एक साधा पॅसेंजर आहे. हे जर मी तुकड्यात राहायला लागलो, घरी गेल्यानंतर मी कदाचित वडील आहे, कदा कोणाचा नवरा आहे, ह्या गोष्टी जर मी त्याप्रमाणे राहत गेलो तर मग ताणतणाव कमी. यू डोंट कॅरी द बॅगेज ऑफ द अदर मुवमेंट्स विथ यू. आणि म्हणून आता परत मेडिटेशनचं महत्व का आलंय की मेडिटेशन तुम्हाला त्या क्षणामध्ये जगायला शिकवतं. तुमची मनोवृत्ती मेडिटेटिव्ह होते. म्हणजे काय की तुम्ही त्या लिव्ह इन द प्रेझेंट टेन्स असं होतं. आणि त्याचे फायदे काय असतात, ब्लड प्रेशर कमी होणं वगैरे वगैरे. आता अँजिओप्लास्टी करताना हा आमचा फोटो आहे. तर अँजिओप्लास्टी करताना मला जर असा मनात विचार आला की अरे बापरे हे VIP आहेत किंवा जर काही झालं तर मला लोक मारतील का, अमुक होईल, तसं होऊन चालत नाही. त्यावेळेला तिथे तुम्ही राहणं इज ऑन कम्प्लिटली मेडिटेटिव्ह. तुम्ही त्या क्षणामध्ये तुम्ही हरवून जायला पाहिजे, म्हणजे मग तुमचा ताणतणाव कमी होतो. आपण A फॉर अँझायटी या विषयावर अजून बोलतो म्हणून आता आपण B फॉर बॉडी या विषयावर जातोय. हा इथिओपियन नायजेरियन माणूस आहे. 42 किलोमीटरची मॅरेथॉन पळालेला आहे आणि तो खुश आहे, दमलेला आहे, पण हात वर करून अभिवादन करतोय. आणि त्याचा भारतीय काउंटर पार्ट आहे ना, तो असा असतो. व्यायाम काही शक्यता नाही. मैली झालेल्या गंगेमध्ये डुबकी मारून त्याला बेस्ट वाटतं एकदम, मग हात वर करून अभिवादन करतो. तर हे सेंट्रल ओबेसिटी म्हणजे हा जो पोटाचा घेर आहे हा ऍक्च्युली भारताचा सर्वात मोठा हेल्थ प्रॉब्लेम आज आहे. पोट वाढलेलं असणं की स्वादुपिंडावरती फॅट बसतं, इन्सुलिन खराब तयार होतं, ब्लड प्रेशर होतं, डायबिटीस होतं आणि ॲथेरोस्क्लेरोसिस होतं. त्यामुळे ज्यांचं पोट नाहीये त्यांनी ते येऊ द्यायचं नाही आणि ज्यांचं आहे त्यांनी ते कमी करायचा प्रयत्न करायचा. तिसरं, घरामधली जे ओल्डरली व्यक्ती आहेत 70च्या पुढचे, त्यांची परिस्थिती अशी होऊ द्यायची नाही. कोपऱ्यामध्ये ओल्ड व्यक्तीचं फॅट गेलं ना, असं गाल खप्पड झाले, कृश झाली व्यक्ती, हळूहळू श्रिंक व्हायला लागते ती माणूस. याचा अर्थ देर इज अ बिग प्रॉब्लेम. याला आम्ही फ्रेलटी म्हणतो. फ्रेल होणं म्हणजे कृश होणं, ते होऊ द्यायचं नाही. या ओल्ड व्यक्तींना नीट खाऊ पिऊ घालायचं, डाएट वेळ अजिबात पाळायला लावायचं नाही. त्यांना रोज साजूक तूप द्यायला पाहिजे, लोणी, दूध, चीज द्यायला पाहिजे. अशा प्रकारचं खाणं खाल्ल्यामुळे त्यांना थोडंसं बाळसं यायला पाहिजे, म्हणजे मग त्यांची तब्येत चांगली राहते. फ्रेलटी होऊ द्यायची नाही. आता मग खरं मला असे वाईट भीषण फोटो दाखवायला आवडत नाहीत, पण त्याचा इम्पॅक्ट असतो. असं म्हणतात की सिगरेट बद्दल सगळ्यांना माहिती आहे, तंबाखू बद्दल सगळ्यांना माहिती आहे, म्हणून मी काही त्याच्यावर फार वेळ घालवत नाही. इट इज नो नो अँड नो असं समजून टाकायचं. पण त्यातला एक सोशल भाग असा आहे की तंबाखूचं व्यसन हे 15 ते 20 वयामध्ये लागतं. त्यामुळे आपल्या घरातल्या मुलं आणि मुलींवरती किंवा सोसायटीमधल्या नेबरहुड मधल्या लोकांवरती आपण लक्ष ठेवलं आणि त्यावेळेला त्यांचं टोबॅकोचं व्यसन येऊ दिलं नाही तर मग कदाचित त्यांना पुढे लागण्याची शक्यताही कमी होईल. मी खूप फिरलोय महाराष्ट्रामध्ये, छोट्या छोट्या गावांमध्ये जाऊन भाषणं वगैरे दिली. तर या तिन्ही बायका आहेत ना, हा फोटो पण मीच काढलाय, तिन्ही बायका आहेत ना, त्यांनी खुबीनी तंबाखू लपवलेली आपल्या मुठीमध्ये. ट्रिमेंडस खातात. रूरल इंडियामध्ये मिसरी लावणं, तंबाखू खाणं इज अ पार्ट ऑफ लाईफ. इतकं म्हणजे कधीपासून खाते बाई तू, समजायला लागल्यापासून असं. 13-14 वयाला सुरू होतं ते पार अगदी मरेपर्यंत त्यांचं चालू. इतक्या त्या टोबॅको च्युअर्स असतात आणि मग आपण त्यांच्याकडे आपल्याला लक्ष देत नाही. आपण आता D फॉर डाएट या विषयावरती आलोय. डाएट हे शक्यतो जास्तीत जास्त व्हेजिटेरियन असावं, पिष्टमय पदार्थांनी फॅट्स कमी असावेत आणि प्रोटीन इनटेक हा चांगला असावा. किती ऑइल वापरावं असं, कोणचं ऑइल पेक्षा किती ऑइल महत्वाचं आहे. तेल वापरायचं तुम्हाला एका माणसाला एका महिन्याला 1 लिटरपेक्षा कमी तेल लागायला पाहिजे, मग तुमचा स्वयंपाक करेक्ट आहे. तेवढं तेलाचं रिस्ट्रिक्शन आहे. प्रिडॉमिनेटली रॉ अँड अनकुक्ड बरेच न शिजलेले पदार्थ, गाजर, काकडी, टमाटो, डाळी म्हणजे फळं,
कदाचित ड्रायफ्रूट असं घ्यावं. हे माझं टेक्निक आहे. नो सेकंड हेल्पिंग. म्हणजे घरातही जेवायला बसलो की राईस प्लेट सारखं खायचं, एकदा वाढवून घ्यायचं आणि तेवढंच संपवायचं, उठायचंच. मग तुम्हाला हे आवडलं म्हणून परत हे आवडलं असं अजिबात घ्यायचंच नाही. आणि प्रेमाने वाढणाऱ्यांना जर प्रेम खरं असेल तर ते जास्त वाढणार नाही, तसं धरून चालावं. आपल्या घरात आलेल्या पाहुण्यांनी लवकर मरावं असं वाटलं तर खूप आग्रह करावा. सॉरी, व्हेरी हार्श. खाणं ऍक्च्युली सगळे आजार हे खाण्यातून होतात असं हळूहळू आता संशोधन आहे. आयुर्वेदाची पण तीच संकल्पना आहे आणि ती संकल्पना आता हळूहळू वेस्टर्न वर्ल्ड पिकअप करायला लागली. ईट फॉर द बॉडी, नॉट फॉर द टंग. कळायला सोपं आहे की तळलेलं, तवंग आलेलं, डीप फ्राय केलेलं, मिठाईचं, गोडाचं, हे सगळं जिभेसाठी आहे. पोळी भाजी भाकरी, भात आमटी वरण, दही ताक कोशिंबीर, फळं गाजर काकडी टमाटर शरीरासाठी. तर तुम्ही कळायला पाहिजे कशात काय आहे. आणि आपण एक घरामधला तो संस्कार असावा. 90:10 रेशो. याचा अर्थ असा की आपण दिवसातून 3दा म्हणजे महिन्यातून 100 वेळा खातो. या 100 90 वेळेला आपण शरीरासाठी खाऊ. आणि 10 वेळेला आंबे येतात किंवा बासुंदी बनते, गुलाबजाम होतात, चालेल. पण रेशो शुड बी 90:10. आणि मुलांपर्यंत ते पर्क्युलेट झालं पाहिजे. मुलांना पण माहिती पाहिजे असं बॅड मील्स असतात आणि गुड मील्स असतात. त्याप्रमाणे इन्व्हर्ट द पिरामिड असं लिहिले खाली. म्हणजे ज्यांचा नाश्ता चांगला आहे, दुपारचं जेवण कमी, रात्रीचं जेवण कमी, त्यांची फिगर अशी होते. आणि ज्यांचा नाश्ता कमी आणि रात्रीचं जेवण जास्त आहे त्यांची फिगर अशी होते. याचं कारण आपण आपला पॅटर्न येतो, जमून भावून आपण घरी येतो, मस्त जेवण जेवतो, टीव्ही बघत बसतो आणि झोपून जातो. म्हणल्यावर सगळ्या त्या खाल्लेल्या कॅलरीज भारतीय माणूस हा पोटावरती साठवत असतो. त्यामुळे त्याच्यावरती आपल्याला लक्ष ठेवावं. एक्सरसाइज, धोनी सारखा अगदी फिट माणूस पण एक्सरसाइज करायला तर आपल्या सगळ्यांना करायलाच हवं. 150 मिनिटं पर वीक एवढा एक्सरसाइज पाहिजे. आठवड्याला 150 मिनिटं म्हणजे 30 मिनिटाचे 5 सेशन्स सगळ्यांना करता यायला पाहिजे. प्रत्येकाचा स्पीड असेल, इंटेन्सिटी असेल वेगळी. आणि तरुण माणसं ती ट्रेकला जाऊन येतील, पळापळ करतील, एल्डरली लोक आहेत ते फिरायला जातात, काही पण असेल. आपण प्रत्येकाने आपल्या 150 मिनिटं पर वीक एवढं एक्सरसाइजला द्यायला पाहिजे. आणि एक्सरसाइज मध्ये जसं चालणं हे महत्वाचं आहे. हार्टसाठी इम्पॉर्टंट आहे, कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीमसाठी महत्वाचं आहे. पण तुम्हाला मसल्सची काळजी घ्यायलाच पाहिजे. इन रेझिस्टन्स ट्रेनिंग म्हणतात त्याला, की जिम मधले व्यायामपेक्षा वजन उचला, जोर मारा, की ज्याच्यावर तुम्ही मसलला रेझिस्टन्स देता. अशाने तुमचे मसल जर चांगले राहिले तर तुमचा ब्रेन पण चांगला राहतो. म्हणजे नंतरच्या काळामध्ये आता पार्किन्सन, विस्मरण, स्मृतिभ्रंश हे जे आजार होतात ते मसलवरती डिपेंड राहतात. तुमचा मसल किंवा स्नायू बारीक होत गेला तर तुम्हाला स्मृतिभ्रंश होऊ शकतो. सेक्स हा एकदम महत्वाचा प्रकार आहे आपल्या आयुष्यामधला. गुड सेक्स लाईफ ऑलवेज लीड्स टू गुड हेल्थ. कोणा आजारामुळे जमत नसेल वगैरे हे सगळं गोष्ट वेगळं, पण जनरली जे लोक नॉर्मली हेल्दी आहेत अशांनी चांगलं सेक्स लाईफचा वापर करावा आपल्या हेल्थसाठी. एक चांगला समाधान झालं म्हणजे ऑर्गॅझम झालं की मेंदूमध्ये एंडॉर्फिन वगैरे, डोपामिन असे खूप द्रवपदार्थ येतात आणि त्याच्यामुळे तुमची ओव्हरऑल हेल्थ ही खूप चांगली होऊ शकते. मी म्हटलं रेझिस्टन्स ट्रेनिंग एकदम हाय लेवलचं आहे. केवढा त्याचा दावा हात तयार असेल, केवढा मसल असेल, अख्खं एवढं सगळं वजन तो घेतोय. ते आपलं दाखवायचं म्हणून दाखवलं, असं आपल्याला जमणार नाही. पण आपल्याला हे नक्की जमेल. सोलियस पुशअप हे डाव्या बाजूला दाखवलंय. ते पोटरीमध्ये एक सोलियस नावाचा मसल असतो. आपल्या पोटरीचा जो फुगीरपणा येतो, गर्थ येतो, तो या सोलियसमुळे येतो. आणि त्याचा व्यायाम करणं म्हणजे काय की बसल्या बसल्या फक्त टाचावर उचलणं. आणि तुम्ही युट्यूबवरती पण नुसतं सोलियस पुशअप असं एकदम छान माहिती आहे त्याच्यात. हे घरी बसून शक्य आहे, टीव्ही बघता बघता शक्य आहे, ऑफिसमध्ये बसल्यावर शक्य आहे, जेव्हा आठवेल त्यावेळेला. पण उभं राहून असं करणं फार अवघड असतं कारण आपण पूर्ण आपली बॉडी उचलतो. पण बसून केलं तर फक्त सोलियस वापरतो आणि त्यांनी खूप तुमची एनर्जी खर्च होते. झोप हा एक प्रकार खूप चर्चेत आहे आजकाल. तर झोपेसाठी काही सजेशन्स आहेत. एक म्हणजे तुम्हाला अबाउट 8 तासाची झोप व्हायला पाहिजे. त्याच्यामधला बराचसा काळ हा डीप झोप झाला पाहिजे, चांगलं शांत एकदम डीप झोपलेलं पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही ठराविक वेळेलाच झोपायचा प्रयत्न करायचा. तुम्हाला झोप येऊ नको, बेडमध्ये गेट इन टू द सेम टाइम, त्याच्यामुळे खूप फरक पडतो.
आणि अर्थातच डार्कनेस असावा, शांतपणा असावा, टेक्नॉलॉजी फ्री म्हणजे टीव्ही मोबाईल पासून लांब असावा वगैरे वगैरे. कॉफी आणि अल्कोहोल हे अवॉइड करावं. आपण जसे बेडच्या झोपेच्या टाइमच्या जवळ जातो. जर तुम्हाला झोप प्रॉपर येत नसेल तर रूमचं टेम्परेचर जवळजवळ 3-4 डिग्रीनी कमी करावं. मग ते कूलर असो, फॅन असो, एसी असो, ते तुम्ही त्यावेळेला कमी केलं तर झोप येण्याची शक्यता खूप वाढते. आणि झोप जर चांगली झाली नाही तर मग तुम्हाला ब्लड प्रेशर अमुक या गोष्टी होऊ शकतात. शेवटची 2 वाक्य खूप महत्वाची आहेत की स्लीप इज नॉट अ ऑप्शनल लाईफस्टाईल लक्झरी. इट्स नॉट अन ऑप्शनल लाईफस्टाईल लक्झरी. इट्स अ नॉन निगोशिएबल बायोलॉजिकल नेसेसिटी. हे जर आपल्याला कळालं, झोपेची पण क्वालिटी चांगली ठेवली तर स्वास्थ्य ओव्हरऑल चांगलं. WHO ने एक फार मोठा स्टडी केला, 75 वर्षाचा फॉलोअप होता. त्याच्यामध्ये चांगली त्यांनी स्टेईंग अलाइव्ह आहे, चांगलं तुम्हाला राहायचं असेल तर क्लीन एअर महत्वाची आहे का? प्रॉबेबली नाही. हाय ब्लड प्रेशर महत्वाचं आहे माहिती, एक्सरसाइज थोडा महत्वाचा, नंतर अल्कोहोल सोडणं महत्वाचं आहे, अल्कोहोल तंबाखू सोडणं जास्त महत्वाचं आहे. त्याही पेक्षा जास्त आहे क्लोज रिलेशनशिप, फ्रेंड्स अँड फॅमिली, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सोशल इंटिग्रेशन. म्हणजे एक समाज जो स्वस्थ आहे. ज्या पद्धतीची इलेक्शन झाली, आपण सगळे थकून गेलो त्या इलेक्शनमुळे, समाज स्वस्थ नाही असं उगीच वाटत राहतं आपल्याला. पण हे आपण आपल्या अवतीभोवती तयार करायचं असं. वी हॅव टू हॅव, हे सगळं राहिलं तर तुमचं स्टेईंग अलाइव्ह हे चांगलं. आणि शेवटी तो रिफ्लेक्ट होतो ना, एक माणूस हसायला लागला तर दुसरा पण हसतो आणि कुत्रा पण हसतो शेवटी, अशी परिस्थिती येते. दॅट इज व्हॉट इज स्टेईंग अलाइव्ह विथ गुड सोशल रिलेशन. मेडिकल होम अप्लायन्सेस, मी म्हटलं की आपल्या घरामध्ये फर्स्ट एड किट पाहिजे. आपलं असं वॉच असावं की ज्यामध्ये ते स्टेप्स किती चालले ते कळत, त्याच्यात ते थर्मोमीटर गन असावी, पल्स ऑक्सिमीटर असावं, बीपी अपरेटस असावं, ज्यांना शुगर आहे त्यांच्याकडे ग्लुकोज असावं, आणि वेईंग मशीन, या सगळ्या गोष्टी असाव्या. तर मंडळी, हे सगळ्या गोष्टी मी म्हणतोय की ABCDEFGH पाळा आणि येऊ करा तेऊ करा. हे करत असताना लोकांना वाटतं की कसं शक्य आहे? तर हे शक्य असतं. तर माझंच उदाहरण सांगायचं झालं तर, माझे सपोज पेशंट आहेत कुठे, कोणी जर अँजिओग्राफी होते, कोणाची अँजिओप्लास्टी होते, कोणाची बायपास सर्जरी होते, हे रोज अक्षरशः वॉर फुटिंगवर चालतं. 9:30 ते 5:30 वेळामध्ये श्वास घ्यायला पण वेळ नसतो, एवढं दर मिनिटाला असं चालू. पण त्या मला वेगळं काही करायला, मी फक्त इन्व्हॉल्व झालो, मी करत राहिलो, मी वर्तमान काळात राहिलो, तर हेच माझ्या अवतीभोवती फिरणारं जग आहे, ते कॉस्मॉस निर्माण करत असतं. तेच जग किती छान तुम्हाला दिसते, मगाचंच पिक्चर आहे ते, फक्त वेगळ्या पद्धतीने त्याच्याकडे पाहिलं तर असं लाईफस्टाईल तुम्हाला चांगली ठेवता येईल. हे 2 जण आहेत. तुम्हाला काय वाटतं कोण यातलं म्हातारा आहे? ऑब्व्हियसली हे 88 वर्षाचे BK अय्यंगार सर आहेत. आणि 38 इयर्स हिंजेवाडी मधला एक IT एक्सपर्ट आहे, जो व्यायाम करत नाही, सिगरेट ओढतो, 3 वाजता वडापाव खातो, अमेरिकनच्या टाइम वरती काम करतो. तर ह्या दोघांचं आपण कॅरोटिड मध्ये किती रक्तवाहिनी असते त्याचं सोनोग्राफी करतो आणि त्याच्यातनं त्या रक्तवाहिनीचं वय आपल्याला कळतं, एज ऑफ द आर्टरी हे आपल्याला कळतं. तर तसं केल्यानंतर हे कॅरोटिड डॉपलर येते, यांचा एवढा थिकनेस आहे, यांचा एवढा थिकनेस आहे. तर या एज ऑफ द आर्टरी प्रमाणे ऍक्च्युली त्यांची वय उलटी आहे. 88 वर्षे त्यांची लाईफस्टाईल एवढी चांगली की यांचं आर्टरीचं वय 38 आहे, आणि 38 वर्षाचं लाईफस्टाईल एवढी खराब आहे की आर्टरीचं वय 88 आहे. मग आता याला स्ट्रोक होणार आहे, हार्ट अटॅक येणार आहे, यंग एजला अमुक होणार, तमुक होणार आहे. सो लाईफस्टाईल इज दॅट इम्पॉर्टंट. आपण प्रत्येक जण BK अय्यंगार होऊ शकतो का? कदाचित नाही. पण आपण आपल्या लेवलवरती करू शकतो ना. आपण ABCDEFG पाळू शकतो, एकमेकांना सांगू शकतो, प्रमोट करू शकतो, घरामध्ये पसरू शकतो. शेवटी ॲटिट्यूड इज एव्हरीथिंग इन लाईफ असं म्हणतात. की हे पहिले 2 तुम्हाला नक्की माहिती आहेत की जो पेसिमिस्ट आहे, निराशावादी, त्याला वाटतं की ग्लास रिकामा आहे अर्धा. तो आशावादी आहे, तो म्हणतो हा ग्लास भरलेला आहे. पण 3 मला हे नवीन आहेत की जो स्पिरिच्युअलिस्ट आहे, अध्यात्मवादी, तो म्हणतो ये बियर है ही नाही, माया है माया. जो शेवटचा आहे अस्तित्ववादी, रिअलिस्टिक, तो संपवतो, भरला असो, रिकामा असो, माया असो नसो, तो तसं व्हायला पाहिजे. बी ग्राउंडेड. इमोशन वरती वगैरे कसं, मला हेच कळत नाही, कोणीतरी ओरडून प्रचार केल्यानंतर माझं मत कसं बदलतं? बदलायला नाही पाहिजे ना. मी काही इमोशनवर बेस नाही, दुसऱ्याच्या इमोशनवरती. तसंच ग्राउंडेड तुम्ही असाल तर तुम्ही स्वतः विचार करू शकता, आपल्या भोवती आनंद पसरू शकता आणि चांगलं सायंटिफिकल, चांगलं हेल्दी तुम्ही राहू शकता.
तर हे न्यू ABCD शिकून आपण आज घरी जाणार आहोत. स्वतःचे तुम्ही विचार डेव्हलप करा की अँझायटीला कसं करावं, बॉडी कशी असावी, सिगरेट ॲडिक्शनचं काय, डाएट कसं असावं, एक्सरसाइज, फ्रेंड्स, गुरु और गॉड, इन्शुरन्स, इथपर्यंत तुम्ही घ्यायला पाहिजे. लास्ट 2 स्लाइड्स. आपल्याला ना रिजनरेटिव्ह कपॅसिटी असते, डिक्लाइन्स विथ एज. म्हणजे 2 वर्षाचं मूल पडलं खाली, त्याचा पाय हात समजा फ्रॅक्चर झाला, 3 दिवसात ते भरून येतं, कारण रिजनरेटिव्ह कपॅसिटी इतकी स्ट्रॉंग असेल, फटफट फटफट बोन निघतं. 50 वर्षाचा माणूस पडला, 3 महिने लागतात, कारण रिजनरेटिव्ह कपॅसिटी कमी होतं. जसं बघाल तुम्ही इथे बर्थ पासून एक साधारण 45 ते 50 या इथे एक मॉर्बिडिटी पॉइंट येतो. तोपर्यंत जर आपण त्याला काही केलं नाही तर ते खाली 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 जात राहतं. पण ते जर उचललं आपण, हॉरिझॉन्टल केलं ह्याला, तर मग तुमची रिजनरेटिव्ह कपॅसिटी चांगली जाते. तुम्हाला नंतर होणारे जे पार्किन्सॉनिझम, मृत्यूभविष्य म्हणजे काय, अल्झायमर्स, हे त्या गोष्टी कमी होतात. आणि शेवटची 10 ते 12 वर्ष तुमचं आयुष्य जास्त चांगलं जाऊ शकतं, तेवढं तुम्हाला एक्सटेन्शन सुद्धा मिळतं. तर हे करण्यासाठी म्हणून घराघरामध्ये ABCD याची माहिती पाहिजे. सिनियर आमचे ऋषितुल्य असे डॉक्टर हवी सरदेसाई होते, त्यांनी हे ABCD त्यांच्या लेक्चर्समध्ये सांगायचे. ते मी उचललं आणि ते मी तुमच्यासमोर दाखवतोय. गेली बरेच वर्ष मी ते दाखवतोय. आणि तर हे जर असं ABCD आपल्या आयुष्यात आलं तर मग तुमचा मॉर्बिडिटी पॉईंट उचलला जाईल, तुमचं ओव्हरऑल हेल्थ चांगली राहील, हार्ट अटॅक, ॲथेरोस्क्लेरोसिस या गोष्टी तुम्ही प्रिव्हेंट करू शकता. तर मग तुमचं लाईफ स्पॅन हा हेल्थ स्पॅन मध्ये चेंज झाला पाहिजे या सगळ्या गोष्टी करून. आता एक लास्ट स्लाइड. जन्म इथे आहे, बर्थ, आणि नैसर्गिक मृत्यू, नॅचरल डेथ ही इथे आहे. त्याची आपण एक लाईन काढली. TVD म्हणजे 3 आर्टरीमध्ये हार्टचे ब्लॉक झाले, तर हा व्यक्ती लवकर आपल्या प्रिमॅच्युअर डेथ कडे चाललाय. पण एक चांगली बायपास सर्जरी त्याला इथे आणून सोडते. 2 मध्ये ब्लॉक झाला, तो पण प्रिमॅच्युअर डेथ कडे चाललाय. चांगली अँजिओप्लास्टी त्याला इथे आणून सोडते. पण हा जो मधला स्क्वेअर आहे तो आहे प्रिव्हेन्शनचा, तो आहे ABCDEFGHIचा. ते जर आपण आचरणात आणलं, जेव्हा आपण हिंदी आहोत तेव्हा, तर मग तुम्हाला अँजिओप्लास्टी, बायपास येऊन तेव्हा न करता तुम्ही आनंदाने तुमच्या नैसर्गिक मृत्यूला हसत हसत सामोरे जाऊ शकता. ही प्रिव्हेन्शनची कमाल आहे. आपण 3 टप्प्यामध्ये आज पाहिला. पहिला हार्ट अटॅक कसा येतो, ॲथेरोस्क्लेरोसिस म्हणजे काय, आला तर काय करावं, पण फर्स्ट एड द्यावं, हॉस्पिटल जावं, अँजिओप्लास्टी झाली तर करावी, पुढचं लागलं तर बायपास, आणि ओव्हरऑल टेक्नॉलॉजी खूप सुधारली. सेकंड पार्ट मध्ये कार्डियक अरेस्ट झाली तर CPR कसं द्यायचं, त्याचं ट्रेनिंग थोडं घ्यावं. ही तुम्हाला दाखवते फक्त क्युरिओसिटी जनरेट व्हावी म्हणून. युट्यूबवर सगळं अवेलेबल आहे. आणि छोट्या छोट्या ग्रुपनी, सपोज एक 50च्या ग्रुपनी आम्हाला अप्रोच केलं तर आम्ही त्यांना स्पेसिफिक ट्रेनिंग देऊ शकतो, इन्क्लुडिंग AED. अजून एक मोठा सल्ला असा आहे की या प्रतिष्ठाननी ना AED मशीन बसवण्याचं काय हातात घ्यायला काय, चांगल्या ठिकाणी 1,00,000-1.25 लाख रुपये डोनर्स खूप असतात. डोनर्स शोधायचे आणि मोक्याच्या ठिकाणी AED मशीन बसवत राहायचं. तो एक चांगला तुमचा कार्यक्रम राहील. सो पुढच्या वर्षी आपण येऊ त्यावेळेला मला 20-25 AED तुम्ही बसवून दाखवा, परत येईल. आणि ऑफकोर्स थर्ड पार्ट आपण पाहिला प्रिव्हेन्शन ABCDEFGHIच्या दृष्टीने. तर तुम्ही सगळ्यांनी इतका वेळ माझं इतकं छान ऐकलं त्याबद्दल तुमचं खूप आभार आणि